कुठल्या लँग्वेजमध्ये होता कोड? सी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये, हाय लेवल लँग्वेज. हा कोड कोणापर्यंत घेऊन जायचा आता डोक्यात ठेवा. कुठे? OS ला कळला पाहिजे. इंग्लिशमधला कोड OS ला कळेल का? नाही. म्हणून इथे एक CC नावाचा माणूस आला. हा कोण आहे? कोण आहे हा? कंपाईल. मग ह्याने काय केलं? एका फाईलमध्ये कन्वर्ट केला. फाईलचं नाव काय आहे? a.out. याच्यामध्ये कसला कोड आहे? बायनरी. बायनरी म्हणजे 0 प्री प्रोसेसिंग, कंपायलिंग, असेंबलिंग, लिंकिंग. असेंब्लीचा कोड किती लोकांनी बघितलाय? हात वर करा एकदा. ऑलरेडी असेंब्लीचा कोड सिंटॅक्स ओळखीचा वाटतो, बघितलाय ना नक्की? चला मग बघा, ओळखीचा वाटतोय. म्हणून मी एक वेगळी कमांड देतो बघा सगळ्यांनी. XSD-B स्टँड्स फॉर, म्हणजे मी ह्याला सांगतोय की XSD कमांडने सांगतोय की मला ह्याला एका फॉर्मॅटमध्ये उघडायचंय. कुठल्या फॉर्मॅटमध्ये? तर बायनरी फॉर्मॅटमध्ये. कुठल्या फाईलला? तर program1.o. आता तुम्हाला मध्ये जी लोक सगळी दिसतील ना ती सगळी बायनरी दिसतील. एका साईडला ऍड्रेस असतो आणि एका साईडला बायनरी कोड असतो. ठीक आहे. ठीक आहे, चला लक्ष द्या सगळ्यांनी. सोपा टॉपिक आहे. ठीक आहे, नोटीस करा. मला सांगा, आपण हा प्रोग्राम लिहिला सीचा. कुठला प्रोग्राम लिहिला? सी प्रोग्राम लिहिला. सगळ्यांनी बोलायचंय, सगळ्यांनी. आता झोपायचं नाहीये, लक्ष द्यायचं. ठीक आहे, सगळ्यांनी लक्ष द्या, पिक्चरमध्ये राहा. मला आता सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे. ही जी फाईल लिहिली ती आपण हाय लेवल लँग्वेजमध्ये लिहिली, म्हणजे इंग्लिशमध्ये लिहिली, बरोबर की नाही? इंग्लिशमध्ये. पहिली तर गोष्ट, याच्यामध्ये जो कोडचं आउटपुट लिहिलं होतं ते मला आउटपुट कशावर भेटतंय सांगा बरं एकदा? मॉनिटरवर. हा काय रे? मॉनिटर. मॉनिटर हार्डवेअर असतं. मॉनिटर म्हणजे काय? हार्डवेअर. दिसतं ना? हार्डवेअर दिसतं ना आपल्याला डोळ्यांनी, म्हणजे मॉनिटर काय आहे? हार्डवेअर आहे. आता सगळ्यांनी लक्ष द्या. हार्डवेअर सगळ्यांना माहिती आहेत ना? सगळेच्या सगळे इकडचे. जर माहिती नसेल तर आपण लिस्ट डाऊन करूया एकदा. चला, एक असतो मॉनिटर. पटपट बोला चला सगळ्यांनी. रॅम, कीबोर्ड, माऊस जर नसेल, जर लॅपटॉप असेल तर टच पॅड असतो, माहिती आहे ना? टच पॅड पण माऊसच काम करतो, पण ते हार्डवेअर आहे ना, आपल्याला हाताने दिसतं, आपण टच करू शकतो त्याला. ठीक आहे. हा, नेक्स्ट सीपीयू. सीपीयू सुद्धा हार्डवेअर आहे. सीपीयू तुम्ही काढून बघू शकता. ओएस, हा ओएस अशी दाखवू शकतो. ही ओएस फिरवली नाही ना? नाही, ओएस नाही दिसत ना. मग ओएस काय? सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे. जे हार्डवेअर जे दिसतं डोळ्यांनी ते काय असतं? हा, हार्डवेअर असतं. आता सांगा अजून. HDD, SSD पण असते, म्हणून मी त्याला स्लॅश लिहितोय. हे ऑर आहेत. ठीक आहे. मिनिमम एवढ्या तरी गोष्टी माहिती पाहिजेत. हे हार्डवेअर आहेत. आता लक्ष द्या सगळ्यांनी, मी काय सांगतोय बघा. आपलं आहे ना अल्टिमेट गोल काय असतं माहिती आहे का? हा प्रोग्राम जेव्हा मी कंपाईल करेन, म्हणजे मी रन करेल ना, तेव्हा मला इथे हॅलो वर्ल्ड आउटपुट मिळालं पाहिजे. आता मी हॅलो वर्ल्ड लिहितोय बरं का. ठीक आहे. समजून घ्या, तिकडे मी कोड लिहिताना हॅलो फ्रॉम कोर्टेब लिहिले, नाहीतर जाऊ द्या चायला, ते पण कन्फ्युज नको व्हायला कोणाला. काय केलं डेंजर असतील लोक. ठीक आहे. चला, कन्सिडरच नको करायला. हे आन्सर येणार आहे. आता मला सांगा, हे कोड लिहिलेली फाईल आहे, या फाईलचं नाव काय रे? program1.c. सगळ्यांनी बोलायचंय. आता माझं म्हणणं काय, ही फाईल डायरेक्टली हार्डवेअरकडे गेली पाहिजे. पण एक तुम्हाला सांगतो, एक गोष्ट काय माहिती आहे का? कुठलाही प्रोग्राम जेव्हा रन होतो तेव्हा ती प्रोसेस बनते, हे तुम्हाला माहिती आहे ना? प्रोग्राम रन होण्यासाठी त्याला रॅमवर यावं लागतं. एक्झाम्पल सहित सांगतो तुम्हाला, बघा इथे नोटीस करा. समजा तुम्ही एखादा गेम डाउनलोड केलाय. ठीक आहे. कुठला तरी टेम्पल रन वगैरे माहिती आहे ना, एक्झिक्युटेबल फाईल आहे. जर तुम्ही आहे ना, आता ही स्क्रीनवरती तुम्हाला गेमची फाईल दिसते असं समजा, डेस्कटॉपवरती आहात. मग तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही काय करता, ह्याच्यावर डबल क्लिक करता तेव्हा ती इथे OS असते रॅमवरती. इथे तुमचा काय येतो? फुटबॉलचा गेम असेल तो, जो काही गेम तुम्ही डाउनलोड रन करायला घेतलाय तो. जेव्हा आहे ना आपला कुठलाही कोड रन होत असतो तेव्हा ती काय असते? प्रोसेस असते. लक्षात ठेवा हे वाक्य. मी डेमो लेक्चरमध्ये शिकवलंय. जर तुम्हाला असं वाटत असेल मला हे डिटेलमध्ये शिकायचं तर डेमो लेक्चरमध्ये बघू शकता. ते आयुष्यभर नेटवर असतात, म्हणजे काय युट्यूबवर असणारच आहे, ते तुम्ही तुमच्या वेळात बघू शकता. असो, बघा आता नोटीस करा. इथे मला सांगा, ही एक्झिक्युटेबल म्हणजे ही प्रोसेस आहे, रन होते. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, कुठलीही गोष्ट रन होण्यासाठी प्रोसेस म्हणून यावी लागते. आता सगळ्यांनी ऐका, सगळ्यांनी. माझं काय म्हणणं आहे, हे ना चायला हे एवढं प्रोसेस बिसेसचं झंझटच नव्हतं पाहिजे. काय व्हायला पाहिजे होतं माहिती आहे का? माझा जो कोड आहे डायरेक्टली हार्डवेअरला गेला पाहिजे होता. पण आता तुमच्या माहितीसाठी सांगतोय, हार्डवेअर हे जास्त एक्सपेन्सिव्ह असतं. म्हणजे एक्झाम्पल बघा, तुमचा मोबाईल आहे. मोबाईल, मला सांगा, मोबाईल पडल्यानंतर डिस्प्ले गेला तर तुमच्या डोक्यात आधी काय येतं? अरे माझं सॉफ्टवेअर उडून गेलं असेल, हे टेन्शन येतं का डिस्प्ले गेला असेल हे टेन्शन येतं? बरोबर की नाही? का बरं? कारण डिस्प्ले महाग आहे.
सॉफ्टवेअरला 300 रुपयामध्ये तो टाकून पण देऊ शकतो, ठीक आहे. करप्ट झाल्या असेल गोष्टी, हे झाल्या असेल तरी तो 300 400 500 रुपये घेईल. पण जर फोन 70-80 हजाराचा आहे, डिस्प्ले गेला, तर तो काय बोलतो, नवीनच घे ना फोन, घर जाएगा तेरा. म्हणजे आणि आयफोन असेल तर दुसरी किडनी त्याला इमॅजिन होते. एक काढून तर ऑलरेडी आयफोन घेतलेला, आता दुसरी किडनी देऊन आयफोन घ्यावा लागेल. तुम्ही विचार करा, आयफोनची प्राइस 1 लाख, त्याच्यामध्ये डिस्प्ले जर गेला ना, ते डायरेक्ट बोलतात 60-70 हजार खर्च येईल ओरिजिनल डिस्प्ले पाहिजे असेल तर. आपल्या डोक्यात काय तर अजून 30,000 टाकले तर. पण तुम्ही नोटीस करा, तुमचा फोन आहे ना, त्याचे iOS म्हणजे OS बरोबर चालते, पण तुमच्या फोनचा डिस्प्ले गेला, याचा अर्थ हार्डवेअर खराब झालं ना मित्रांनो मैत्रिणींनो, तर याचाच अर्थ कुठलीही गोष्ट नीट चालणार नाहीये. तसाच आहे ना, इमॅजिन करा आपला लॅपटॉप. मला सांगा, लॅपटॉपवरती जर समजा पाणी पडलं किंवा पाण्यात पडला लॅपटॉप किंवा पावसामध्ये लॅपटॉप भिजला, तर तुम्ही असं म्हणता का रे शिट यार, आता OSला वाळत घालावं लागेल. माझ्याकडे विंडोज OS आहे लॅपटॉपमध्ये, आता मला लॅपटॉप उलटा ठेवावा लागेल, OS चुकली की माझा लॅपटॉप बरोबर चालेल. तुमच्या डोक्यात काय येतं माहिती का, अरे यार लॅपटॉपमध्ये जर पाणी गेलेलं असेल ना, तर माझ्या हार्डवेअर म्हणजे माझा मदरबोर्ड खराब झालेला असेल. लक्षात येते. आणि मदरबोर्ड खराब झाला तर तुम्हाला माहिती आहे की त्याच्याबरोबर बरेचसे पार्ट गेलेले असणार आहेत. मग तुम्हाला तो बरोबर चुना लावतो, तो सांगतो की 35-40 हजार खर्च आहे आता तुला. म्हणजे याचाच अर्थ तुम्हाला घेणं देणं ह्याच्या कशाशी आहे रे, हार्डवेअरशी. लॅपटॉप मधली OS तर तुमचा मित्र फ्रीमध्ये पण टाकून देईल, दुकानदार 500 रुपयात टाकून देईल. माझं काय म्हणणं आहे, OS जर खराब झाली म्हणजे OS करप्ट झाली आपण असं म्हणूया, किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये व्हायरस आलाय, तर आपण काय करतो, फॉर्मॅट करतो लॅपटॉप. फॉर्मॅट केल्यानंतर जेव्हा आपण परत इन्स्टॉल करतो ना ऑपरेटिंग सिस्टीम, तेव्हा आपल्याला कोणीतरी 500 रुपयात ती OS इन्स्टॉल करून देतं. पण तुम्ही नोटीस करा बरं, हार्डवेअर जर खराब झाला असेल तर 500 रुपयात देईल का? याचा अर्थ हार्डवेअर एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणून आहे ना, नीट ऐका, म्हणून आहे ना, या हार्डवेअर पर्यंत कुठलाही प्रोग्राम प्रोसेस पोचली नाही पाहिजे. आणि म्हणूनच एक माणूस पिक्चर मध्ये आला, त्याचंच नाव काय आहे, OS. आणि OS चा फुल फॉर्म आहे. आणि म्हणूनच तुमच्या त्या 3 ऑपरेटिंग सिस्टीम बघा ना, लॅपटॉपमध्ये काही गोष्टी कमी जास्त दिसतील, साईज कमी जास्त असेल, रॅम कमी जास्त असेल, हार्ड डिस्क कमी जास्त असेल, पण OS मात्र 100% असेल. कोणी असं बोललंय का मी विदाऊट OSचा लॅपटॉप चालवते? म्हणजे इथं कोणी बसलंय का असं? असलं ना फालतू काहीतरी सांगू नका, कुठे नॉलेज दाखवू नका. काही लोक बोलतात माझ्याकडे रॅमच नाही आणि माझा कोड चालतो. अरे मग तुझ्या टिंबटिंबवर रन होतोय कोड, म्हणजे प्रोसेसला रन व्हायला रॅम पाहिजे ना रे. मग तो रॅमच नाही तर तू रन कुठे करतोय का? असा हात टाकून त्याला रन करतोय, फिर 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 नाही ना होत असं. हा, मग लक्ष द्या. म्हणजे याचाच अर्थ ह्या विंडोज, मॅक आणि लिनक्स यांच्याबरोबर OS, खरंच या 3 पैकी एक OS इम्पॉर्टंट आहे. कुठली पण OS तुमच्या मशीनमध्ये असते. म्हणून तुम्ही बघा ना, लॅपटॉप घेताना काही लोक काय करतात, मॅक घेतात. मॅक पण एक OSच आहे, लिनक्स पण काय आहे, एक OSच आहे, आणि विंडोज पण काय आहे, OSच आहे. म्हणजे प्रत्येकाच्या लॅपटॉपमध्ये OS असणार आहे. पण इथे तुम्हाला सांगतोय, विंडोजची OS सगळ्यात जास्त असणार. किती लोकांकडे विंडोज OS आहे लॅपटॉपमध्ये? विंडोज आपलं पहिलं प्रेम आहे, पहिलं प्रेम विसरता येत नाही, ते बरोबर आहे, ठीक आहे. असो, लिनक्स किती लोकांच्या मशीनमध्ये लिनक्स आहे, ठीक आहे. लिनक्सवरती प्रेम करायला गट्स लागतात बरं का. म्हणजे गट्स म्हणजे खरंच ती प्रेमात पडण्यासारखी आहे ऑपरेटिंग सिस्टीम. पण जर तुम्ही तिचा स्वभाव भारी आहे, पण स्वभाव ओळखायला वेळ लागतो. आणि सुंदरता पहिल्या नजरेत दिसते. म्हणजे लव्ह ॲट फर्स्ट साईटची कन्सेप्ट ऐकले ना, ब्युटी विथ ब्रेन आहे, ठीक आहे, ब्युटी विथ ब्रेन आहे. आणि अशी लोक फार कमी असतात, खरं सांगतो. तुम्हाला ब्युटी पण भेटेल, ब्रेन पण भेटेल, पण दोघांचं कॉम्बिनेशन एकाच व्यक्तीमध्ये लय अवघड असतं. बरं चला, असो, लक्ष द्या. बघा, इकडून इकडे जायचंय. पण प्रॉब्लेम काय आहे, जर एखाद्या प्रोसेसने, समजा प्रोसेसने हार्डवेअरशी जर काही खराब केलं हार्डवेअरला, तर हार्डवेअरची कॉस्ट जास्त आहे. म्हणून आहे ना, इथं पिक्चरमध्ये कोण आली, OS. मग कसं झालं माहितीये का, सिनारिओ कसे बसवले. सगळ्यात आधी जेव्हा आपण मशीन ऑन करतो ना, तेव्हा सगळ्यात आधी घराला चालवणारी व्यक्ती म्हणजे OS, ऑपरेटिंग सिस्टीम, रॅम वरती येते. म्हणजे सगळ्यात पहिला रॅम वरती कुठली प्रोसेस येते रे, OS. मग जेव्हा आपण आपला कोड रन करायला घेतो ना, .a.out करून, तेव्हा याची प्रोसेस येते. आपल्या प्रोसेसचं नाव सांगा बरं काय आता, a.out. पण आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, नीट ऐका सगळ्यांनी. a.out रन करून आउटपुट कुठे मिळते रे, हार्डवेअरला भेट. पण तुम्ही एक नोटीस केलं का मित्रांनो, याचा अर्थ माझ्या गोष्टीला रॅम वरती यावं लागेल तेव्हा ती काय बनते रे, प्रोसेस बनते. पण आता तुम्ही नोटीस करा, एक गोष्ट नीट ऐका, सगळ्यांनी ऐका. आपण लिहिला हाय लेवल लँग्वेज मध्ये कोड, ह्याला कळणारी भाषा काय असते रे, बायनरी. हार्डवेअरला माहिती आहे ना, ऑन ऑफ कळतं फक्त, ऑन आणि ऑफ. म्हणजे काय, ह्याला काय म्हणतात, 0101. बायनरी कळतं ना सगळ्यांना. फॅन बघा ना, एकतर ऑन असेल किंवा ऑफ असेल, बायनरी कळतं त्याला फक्त. मग आता माझं काय म्हणणं आहे, याला ऑन ऑफ कळतं. पण तुम्हाला कळलं का, OS पिक्चरमध्ये का आली, तर तुम्ही डायरेक्टली हार्डवेअरशी बोललं नाही पाहिजे. कारण तुमच्या कोडने जर हार्डवेअर करप्ट झालं तर हार्डवेअरची कॉस्ट जास्त आहे ना. म्हणून याच्यावरती कंट्रोल करायला इथे एक माणूस आणला गेला. म्हणून बघा ना, हा पाथ बघा कसा होतो, हे इथं येतं आणि मग हे इथून इकडे रन व्हायला जातं. पण आता नोटीस करा, सगळ्यांना सांगतो किती भारी आहे बघा हे, ऐका.
ओएस काय म्हणते माहिती का, बघ तुझ्या कोडला इथे यायचंय तर त्याला माझी भाषा कळली पाहिजे, आणि ओएसची भाषा पण काय आहे सांगा, ओएसची भाषा बायनरी, म्हणजे ह्याला पण काय कळतं 0101. मग झाला कसा किस्सा आहे का, आपण लिहिला कोड इंग्लिशमध्ये, मग आपल्याला एका ट्रान्सलेटरची गरज लागली. जसं मी सांगितलं होतं, चायनामध्ये मी गेलोय, काही पण खायला दिलं तर ते गांडूळच देतात. मी बोललो हे पाहिजे, ते गांडूळ आणून दे. म्हणजे खाऊ शकतो का आपण, नाही. याचा अर्थ आपल्याला ट्रान्सलेटरची गरज आहे, की आपण व्हेजिटेरियन आहोत, आम्ही चायनामध्ये येऊन हे नाही खाऊ शकत, पण चायनामध्ये तर काम होतं म्हणून चायनामध्ये गेलं पण पाहिजे. तिकडून ते व्हायरस आणायचे होते 2-4, कळते ना तुम्हाला. हा ठीक आहे, कोरोना तिकडूनच आलाय ना, वुहान, कुठलं होतं ते सिटी, वुहानच ना, हा ठीक आहे. बघा मग चायनामध्ये गेलो, चायनामध्ये बोलतोय ते फक्त चायनीजच भाषा बोलतात, मग मला ट्रान्सलेटरची गरज पडली, आणि यालाच आपण टेक्निकल भाषेमध्ये पटपट बोला काय म्हणतात. मग हा आपली हाय लेवल लँग्वेज घेतो, इंग्लिश मधला कोड घेतो आणि ह्याला बायनरी मध्ये कन्वर्ट करतो. मग आता तुम्हाला असं दाखवतो, नीट लक्ष द्या. बघा ह्याने काय केला, बायनरी मध्ये कन्वर्ट केला, आणि त्या फाईलचं नाव काय आपल्या a.out. मग आपण या फाईलला रन केलं तेव्हा ही फाईल प्रोसेस म्हणून कुठे आली, रॅम वर आली. म्हणजे याचाच अर्थ आता बघा बरं, मगासपासून मी असं दाखवलं होतं, आता मी तुम्हाला डायग्राम चेंज करून दाखवली. बघा माझा कोड डायरेक्टली रॅमवर येतोय का, नाही. कुठे गेला सांग, आधी काय केलं त्याला, कंपाईल केल्यानंतर एक फाईल बनली, आणि ही फाईल रॅमवर आली. आता ऐका, सगळ्यांनी ऐका, इथून बघा बरं, ॲरो डायरेक्ट दाखवलाय की नाही, पण तुम्हाला माहिती आहे का हा ॲरो डायरेक्ट नाहीये. हा कोड कुठे पाठवला जातो, सीपीयू कडे. सीपीयू ला ब्रेन म्हणतात ना कम्प्युटरचं, म्हणजे ब्रेन कडे पाठवला जातो, आणि ब्रेन यातल्या इन्स्ट्रक्शन रन करतं. पण एक ऐका, माझ्या प्रोसेस डायरेक्टली सीपीयू कडे येणार आहे का, नाही. कारण सीपीयू काय आहे, हार्डवेअर आहे. हार्डवेअर कोणाच्या मदतीने बोलणार, ओएस. हार्डवेअरशी डायरेक्ट बोलता येतं का, नाही बोलता येत. मग बघा बरं, म्हणजे ही लाईन पण पुसली गेली, आणि आता बघा बरं डायग्राम कशी झाली. इकडून मग मी चाललोय डायरेक्ट हार्डवेअरकडे, सीपीयू कडनं डायरेक्ट हार्डवेअरकडे केलं. सगळ्यांनी लक्ष द्या, याचाच अर्थ मी किती पण भारीतला कोड लिहू द्या, माझा कोड ओएसच्या मदतीशिवाय रन होणार. आणि म्हणूनच प्रत्येकाच्या लॅपटॉपमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम असते. आता तुम्हाला ह्याचं रिझन सांगितलं, ओएस असण्याचं रिझन काय माहितीये का, जर आपला कोड डायरेक्टली हार्डवेअरशी बोलला तर तो हार्डवेअरला करप्ट करू शकतो, आणि म्हणूनच मध्ये कोण प्रोटेक्ट करते, ह्याला ओएस प्रोटेक्ट करते. मग आपला कोड आधी काय करावा लागतो, कंपाईल करावा लागतो. मग आता प्रश्न विचारतोय सोपा, हा हाय लेवलमध्ये कोड होता, हा कुठल्या लँग्वेजमध्ये आला सांगा, बायनरीमध्ये. कोणी कन्वर्ट केला, किती लोकांनी कंपायलर शब्द ऑलरेडी ऐकला आहे, शब्द ऐकलाय, बाकीचं जाऊ द्या, शब्द ऐकलाय, इथे बसलेल्या सगळ्यांनी ऐकलाय. मग आता एक वाक्य सांगतो, कंपायलर आपल्याला बायनरीमध्ये कोड करून देतोय, आपल्याला दिसलं. मग आता तुम्ही नोटीस करा, शिव एक काम कर, बघा सगळ्यांनी लक्ष द्या, मी तुम्हाला हे जे सांगितलंय याचं तिकडे एक्सप्लेन करतो. बघा लक्ष द्या, बघा a.out आपण डिलीट करूया आता सध्या, सगळ्यांनी लक्ष द्या. हां, आता मला सांगा, माझ्याकडे एकच फाईल आहे, program1.c. किती फाईल आहे, एकच फाईल आहे. मग आता तुम्ही नोटीस करा, मी हिला आहे ना हाय लेवल लँग्वेजमध्ये म्हणजे इंग्लिशमध्ये ओपन कर रे VIM-ने. VIM हा एडिटर आहे, आपला नोटपॅड कसा असतो तसा एडिटर आहे. लय लोड घेऊ नका याचा, ठीक आहे. विमबार हे सोपं आहे. चला आज जाऊया. हां ठीक आहे, सोडून द्या त्याचा विषय. बघा हा इंग्लिशमध्ये कोड लिहिला आहे, तो वाचण्यासारखा आहे. पण मला सांगा, या कोडचा आउटपुट मला कुठे पाहिजे, मॉनिटरवर. मॉनिटर काय आहे, हार्डवेअर. मी हार्डवेअरशी डायरेक्ट बोलू शकतो का, नाही. म्हणून मला आधी कोणाशी बोललं पाहिजे, OSशी. पण इथं गोची काय तुम्हाला लक्षात आली का, OS बोलते, मला कळणारी भाषा. मग तू एक काम कर, तुझ्या कोडला इंग्लिशमधनं बायनरीमध्ये घेऊन ये. मग मी त्याला काय म्हटलं, मला जर बायनरी येत असते तर मी कोडच बायनरीमध्ये लिहिला असता. चला लिहा बरं पटपट बायनरीमध्ये कोड. इंट लिहा फक्त बायनरीमध्ये. जमणार आहे का, नाही. याचाच अर्थ काय होतो, आपण इंग्लिशमध्ये कोड लिहितोय, मग आपल्याला मदतीसाठी कोण येतोय, कंपायलर. मग चल जा रे तिकडे. चला बघा आता, कंपायलरचं नाव सांगा आपल्या, CC म्हणजे सी कंपायलर, program1.c. लक्ष द्या बरं का सगळ्यांनी. याच्या पुढे मी जे सांगणार आहे ते युरेका मोमेंट असेल, आणि हे कोणालाच माहिती नसेल इथे बसलेल्यांपैकी. सो लक्ष द्याल सगळ्यांनी. चला एंटर करूया, LS करा. बघा ही फाईल आधी होती का इथे, कंपाईल केल्यानंतर कुठली फाईल बनली, a.out. ही फाईल बायनरी फाईल आहे. ही कसली फाईल आहे. आता माझं काय म्हणणं आहे बघा, नीट ऐका. आता तुम्हाला आता मी स्टेप्स सांगतो, हे कळतंय ना. ज्यांचं आज पहिलंच लेक्चर आहे त्यांनी पण नीट लक्ष द्या, ठीक आहे. हेच आपण निवांत 5-6 लेक्चरमध्ये सांगितलं, समजतंय का, ठीक आहे. चला एका लेक्चरमध्ये पण नाही, कारण ह्याच्या पुढे नवीन पॉईंट आहे. चला ऐका, बघा कुठल्या लँग्वेजमध्ये होता कोड, C प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये, हाय लेवल लँग्वेज. हा कोड कोणापर्यंत घेऊन जायचा आता डोक्यात ठेवा, कुठे,
OS ला कळला पाहिजे. इंग्लिशमधला कोड OS ला कळेल का? नाही. म्हणून इथे एक CC नावाचा माणूस आला. हा कोण आहे? कोण आहे हा? कंपाईल. मग ह्याने काय केलं? एका फाईलमध्ये कन्वर्ट केला. फाईलचं नाव काय आहे? a.out. याच्यामध्ये कसला कोड आहे? बायनरी. बायनरी म्हणजे 0 आता मला सांगा OS ला कळू शकतो की नाही? मग आता OS काय म्हणते? व्हेरी गुड, मी तर स्वतः रॅमवर आहेच आहे, तू पण रॅमवर ये, म्हणजे मी तुला रन करायला लागेल. म्हणून आपण इथं कमांड टाकतो ./a.out आणि मग आपला कोड काय होतो? रन होतो. म्हणजे त्याची काय बनली रे? प्रोसेस बनली. रॅमवर जो फाईल जाते त्याची काय बनते? प्रोसेस. मग बघा बरं, OSने आपल्या कोडला रन केला आणि इथनं हा कोड कोणाकडे जाणार आहे? CPU कडे. डायरेक्ट जाईल का? कोणाच्या मदतीने जाईल? OSच्या. का बरं OSची मदत? CPU काय रे? हार्डवेअर. हार्डवेअरशी आपल्या प्रोसेस डायरेक्ट बोलत नाहीत. का? रिझन सांगा का? हार्डवेअर जर खराब झालं ना तर याचाच अर्थ आपल्याला कॉस्ट जास्त पडणार. तुम्ही दरवेळेस दर सॅटर्डे संडे नवीन लॅपटॉप घेऊन याल का? मी तुम्हाला सांगितलं आजच्या दिवशी लॅपटॉप करप्ट होणार आहे, म्हणजे काय हार्ड डिस्क उडणार आहे, रॅम खराब होणार आहे, तुम्ही नेक्स्ट टाइम नवीन लॅपटॉप घेऊन याल का? का? कारण ते जास्त महाग गोष्ट आहे ना. म्हणून इथं कोण पिक्चरमध्ये आली? OS. सगळ्यांना कळले? मग ह्या CPU वरनं आपल्याला आउटपुट कुठे मिळतं रे? मॉनिटरवर. आणि आपण खुश होतो, हॅलो वर्ल्ड आलं आन्सर. आन्सर येताना किती सोपं आलं बघितलं का? मग आता मित्रांनो सगळ्यांनी एक लक्षात घ्या, हा जो कंपायलर आहे ना, हा दिसताना डायरेक्टली एक फाईल बनवतो असं वाटत असेल, पण हा कंपायलर टोटल 4 फाईल बनवतो. ही पकडून बघा ना, 4 फाईल म्हणजे अजून 3 फाईल बाकी आहेत की नाही शिकायच्या आपल्याला. म्हणजे कंपायलर दिसताना असं वाटते कंपाईल केल्या केल्या एकच फाईल बनते, पण मित्रांनो तो 4 स्टेजमधनं जातो आणि त्यालाच कंपायलेशनच्या स्टेजेस असं म्हणतात. मग तुम्ही हेडिंग लिहिली का? हेडिंग लिहिली सगळ्यांनी? मग चला लिहून शिकूया ना कंपायलेशनच्या स्टेजेस. याच्या आतमध्ये 4 स्टेजेस असतात. चला हे कळलंय ना? मग सांगा बरं 4 स्टेजेस कुठे असतील रे? इथे कंपायलरच्या इथे. कंपायलेशनच्या किती स्टेजेस आहेत? 4 स्टेजेस आहेत. किती स्टेजेस आहेत? 4. लक्षात ठेवा, या 4 स्टेज नंतर ही फाईल बनते बरं का. 4थी स्टेजला ही फाईल बनते आणि आपल्याला खुशी काय वाटते माहिती आहे का? क्या बात आहे, जबरी फाईल बनली आणि मी आता रन करणारे कोड. पण मित्रांनो आणि मैत्रिणींनो समजून घ्या, ही फाईल डायरेक्ट बनत नाही. आणि मी तुम्हाला एक वाक्य मागाशी पण बोललो होतो, मागे लक्ष द्या बरं का, बोलू नका. मी तुम्हाला आधी पण बोललो होतो, तुम्ही जर आजचं लेक्चर जरी केलं तर तुम्ही त्या 1% लोकांमध्ये असाल ज्यांना हे माहिती नसतं. तुम्ही म्हणाल की सर ह्याची गरज आहे का? तुम्हाला कॉलेजमध्ये कंपायलरचा एक सब्जेक्ट असतो, कंपायलर कन्स्ट्रक्शनचा. तुम्हाला इंजिनिअरिंगला आहे का? CC कंपायलर कन्स्ट्रक्शन. कुठला आहे तुम्हाला? कंपायलर रिलेटेड कुठला सब्जेक्ट आहे? मग कंपायलर डिझाईन नावाचा सब्जेक्ट आहे. 4th इयरला आहे का? कोणी आहे का 4th इयरचा? कुठला सब्जेक्ट आहे कंपायलर रिलेटेड? कंपायलेशन कुठलंच नाही, कोणालाच नाही. मग तुमच्यापेक्षा आमचं पोर्शन चांगलं होतं. MCA केलं आम्ही. आम्हाला कंपायलर डिझाईनसाठीचा एक सब्जेक्ट होता, कंपायलर कन्स्ट्रक्शन नावाचा. आता तुम्ही मला सांगा, कंपायलर कन्स्ट्रक्शनमध्ये काय शिकवलं जायचं माहिती आहे का? याच्या किती स्टेजेस आहेत आणि ते कशा कशा लेवलला वर्क करतात, कसं वर्क करतं सगळं सांगणार आहे. चला मग आता हेडिंग लिहिले ना, मग चला आधी 4 पॉईंट लिहून घ्या. 4 स्टेजेस कुठल्या आहेत? कंपायलेशनच्या स्टेजेस. किती स्टेज आहेत रे? 4. चला पहिला आहे प्री प्रोसेसिंग. पहिली स्टेजचं नाव काय? प्री प्रोसेसिंग. दुसऱ्या स्टेजचं नाव आहे कंपायलिंग. सगळं सांगणार आहे, फक्त लिहून घ्या. तिसऱ्या स्टेजचं नाव आहे असेंबलिंग आणि चौथ्या लास्ट स्टेजचं नाव आहे लिंकिंग. त्या दिवशी मी लिंकिंग बद्दल सांगितलंय लास्ट लेक्चरला, आठवते का? किती लोक होते लेक्चरला? आणि आठवतंय लिंकिंग आठवते नक्की काय होतं? ठीक आहे, चला आज परत शिकायला. आता हे नवीन आहेत ना बरेचसे लोक. ठीक आहे, चला किती स्टेज आहेत कंपायलेशनच्या? 4. कोणत्या कोणत्या बोला सगळ्यांनी? प्री प्रोसेसिंग, कंपायलिंग, असेंबलिंग, लिंकिंग. मग आता तुम्हाला सांगू का, या स्टेजला आहे ना आपली a.out नावाची फाईल बनते. कुठली फाईल बनते? आता तुम्ही नोटीस केलं का? आपला कोड बघा, नोटीस करा, मी तुम्हाला सांगतो. आपण एक कोड लिहिला, प्रोग्राम 1.c. याला कंपाईल करतो CC बरोबर, आणि एक फाईल बनते, तिचं नाव काय असतं? अरे बोला, हिलाच रन करतो की नाही? पण आता तुम्हाला लक्षात आलं का मी काय वाक्य सांगतोय? इथे ना ही डायरेक्ट फाईल बनत नाही, याच्या दरम्यान अजून 3 फाईल बनतात आणि ही 4थी फाईल असते. मग तुम्ही म्हणाल ती आम्हाला दिसत का नाही? कारण की ना आपलं कंपायलर काय बोलतो माहिती आहे का? मित्रा, तुला या फाईलच्या गरज नाही आहे, या टेम्पररी फाईल आहेत,
तू नाही शिकलास ना ह्या फाईल तरी चालेल, तरी पण तू 1-2 लाखाचं पॅकेज घेऊ शकतो, 3 लाखाचं पॅकेज घेऊ शकतो, 50 लाखाचं पॅकेज घेऊ शकतो, मग तू नाही शिकला तरी चालेल. मग आपल्याकडे लगेच काही लोक बोलतात अरे वा, न शिकता सुद्धा सर पगार भेटू शकतो. यस, ठीक आहे. कारण की माझं काय म्हणणं आहे का, बघा पैसे कोणी पण कमवतं, पण त्याला आहे ना प्रपोर्शनल मनीची एक कन्सेप्ट असते. प्रपोर्शनल मनीचा अर्थ असा होतो, तुझं जेवढं नॉलेज आहे ना तेवढ्या पद्धतीने तू पैसे मिळवू शकतो. आणि मी शपथ सांगतोय सगळ्यांनी ऐका, आपण अशा फील्डमध्ये ना फक्त मेहनतीची गरज आहे. आपल्या एक्सपोनेन्शियल ग्रोथ होते माहिती आहे का आपल्या फील्डमध्ये. तुम्ही नोटीस करा, तुमच्या आईवडिलांना विचारा जे नॉर्मल सरकारी नोकरीमध्ये असेल किंवा इकडे तिकडे, त्यांचा पगार आहे ना 2-2, 3-3 हजारने इयरली वाढतो. आणि आपल्या सिनारिओमध्ये तुम्ही जे पॅकेज घेता त्याच्या डायरेक्ट 30-40% नेक्स्ट इयरला वाढतो. मग तुम्हाला कळतंय का, 10 लाखाचं पॅकेज तुम्हाला मिळू द्या, नेक्स्ट इयरला 14 लाखाचं पॅकेज असतं तुम्हाला. 4 लाख म्हणजे एखाद्याचा 4 लाख पगार नसतो वर्षाचा, ते तुम्ही एका वर्षात एक्स्ट्राचं ॲड होतं तुमच्या याच्यामध्ये. जर तुम्हाला 35 लाखाचं मायक्रोसॉफ्टमध्ये पॅकेज मिळतंय तर तुमच्या लक्षात येते का, डायरेक्ट तुम्ही 50 लाखाच्या जवळपास असता डायरेक्टली. 30-40% तुमची ग्रोथ होते तशी. आणि हेच असतं रे आता काही लोक बोलतील तू काही पण मनाने सांगत असेल, मी परत सांगतोय, तुमचे बहीण भाऊ, मामा मामी, काका काकी कोणीतरी IT मध्ये असेल ना, तर त्यांना विचारा, जर तुम्ही कंपनी स्विच करता तर कंपनी तुम्हाला मिनिमम 30% हाईक देते. आणि जर तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी असाल तर तुम्ही 100%पेक्षा जास्त ग्रोथ घेऊ शकता. मी माझ्या मित्रांची तुम्हाला नावं सांगू शकतो. माझा मित्र आहे जीवन गायकवाड. आता तो मायक्रोसॉफ्टमध्ये माझ्यासोबत शिकलेला आहे बरं का, माझ्यासोबत, आम्ही सोबतच होतो. तो पर्सिस्टंटला पहिला कंपनी म्हणून जॉबला लागला, मी इसाना सिस्टीममध्ये पहिली कंपनी म्हणून जॉब लागलो. माझं होतं स्टार्टअप, त्याची होते MNC. पण आता नोटीस करा, तुम्हाला सांगतोय, जेव्हा तो ना MNCमध्ये जॉबला लागला तेव्हा त्याला पर्सिस्टंटने 4.5 लाखाचं पॅकेज दिलेलं. फ्रेशरला 4.5 लाखाचं पॅकेज देते पर्सिस्टंट ऐकलं ना, तो सिंहगड लोणावळ्याचा टॉपर आहे. तुम्ही सर्च करू शकता. जीवन ज्या वर्षी पासआउट झालाय ना त्या वर्षी तो सिंहगड लोणावळ्याचा टॉपर आहे. तो सिंहगड लोणावळ्याला कॉलेजला होता. सिंहगडचं लोणावळ्याला पण एक ब्रांच आहे, माहिती असेल ना सिंहगडची जी लोक असेल. आणि मी असंच नाही फेकत आहे, तुम्ही जीवन गायकवाड हा शब्द लक्षात ठेवा. लिंक्डइनला त्याला विचारा तो टॉपर होता का, त्याची पहिली कंपनी पर्सिस्टंट होती का. मी का सांगतोय आता नीट ऐका. 1 वर्ष त्यांनी काम केलं, नंतर त्याच्या लक्षात आलं पर्सिस्टंटने इंटरनली त्यांना हाईक दिली, पण त्यांना हाईक दिली 6 लाखापर्यंत. म्हणजे 4.5 वरनं त्याचा पगार किती झाला, 6 लाख. आमचं डिस्कशन झालं, तुम्ही नोटीस करा, मी दुसऱ्या वर्षीच मला पॅकेज होतं 15 लाखाचं. का, कारण मी स्टार्टअपमध्ये होतो. मला स्टार्टअपमध्ये पगार होता फक्त 6,000 स्टायपेंड होता. आणि मला 2.4चं पॅकेज होतं, मला त्याच्या अर्ध पॅकेज होतं, अर्ध. पण तो जसा दुसऱ्या वर्षाला गेला, माझं दुसऱ्या वर्षाला पॅकेज त्याच्या दुप्पट टिप्पट होतं. कसं काय, स्टार्टअपचा हाच तर झोल आहे. मी तुम्हाला सांगतोय, स्टार्टअपमध्ये तुम्ही MNCमध्ये जेवढं काम करता त्याच्या 2-3 पटीने जास्त काम करता. तुमचं नॉलेज एक्स्ट्रा ऑर्डिनरी वाढत जातं. का माहिती आहे का, सगळं तुम्हालाच करायचं आहे. रोज जर फिलिंग घ्यायचं ना, आज लागतायत डबल कोट लागले, लर्निंग एल कळते ना. हां, जर तो फील घ्यायचा ना स्टार्टअपमध्ये काम करा. आई शपथ सांगतोय, नाही ना रोज आई आठवली ना तुम्हाला तुमची, रोज असं वाटणार की आज लास्ट दिवस आहे, कंपनीमधनं मला उद्या काढून टाकतील. स्टार्टअप अशाच पद्धतीने रन होतात. MNCचं कसं असतं, चिल ये TT खेळ, फुटबॉल खेळ. फुटबॉल माहिती आहे ना, तो फुटबॉलचा गेम असतो. तुमचे मित्र बघा ना, नंतर कंपनीत लागल्यानंतर स्टोरी टाकतील. तुम्ही म्हणाल तुला काहीच काम नसतं, तर तो काहीच नसतं, चिल. नंतर तुम्ही त्याच्याकडे बघता, वाव चिल, 4.5, 5 लाख, 6 लाख मॅक्सिमम तिथंच राहतो तो पुढे जातच नाही. मी तुम्हाला सांगतोय, थोडी ध्येय पण मोठी ठेवा. आता ऐका, मी जीवनचं एक्झाम्पल का सांगतोय. जीवनच्या लक्षात आलं, बोलला की हे पॅकेज घेऊन काही फायदा नाही. तो बोला शशा मी व्हेरिटासचा इंटरव्ह्यू देतो. त्याने व्हेरिटास कंपनीला ट्राय केला. तुम्हाला माहिती आहे का, जीवनचं पॅकेज 6 लाख होतं. त्यांनी व्हेरिटासने त्याला 30% हाईक दिली पाहिजे होती. आता 6 लाखाच्या 30% म्हणजे 2 लाख अजून वाढून मिळायला पाहिजे, म्हणजे त्याला 8 लाख मॅक्सिमम पॅकेज मिळायला पाहिजे होतं. व्हेरिटासने त्याचं नॉलेज बघून डायरेक्ट CCPPवर इंटरव्ह्यू होता, DSA CCPPवर इंटरव्ह्यू होता. त्याला डायरेक्टली 12 लाखाचं पॅकेज दिलं, डायरेक्ट डबल. 100% हाईक दिली होती. रात्री 100% पण नाही, 13-1 लाखाचं पॅकेज दिलं होतं. कारण तो बोलताना बोलायचा मला 114% हाईक मिळाले. म्हणजे तुमच्या एक लक्षात येते का, 100%पेक्षा त्याला जास्त पगार दिला, म्हणजे त्याला 13-1 लाखाचं पॅकेज दिलं. 6 लाखावरनं 13 लाखाचं पॅकेज दिलं. याचा अर्थ त्याची हाईक बघितली का तुम्ही. मी तुम्हाला का सांगतो, आता नीट आहे का. व्हेरिटासमध्ये काम केलं. व्हेरिटास त्याचं पॅकेज वाढवत गेली. त्याला 40 लाखापर्यंत पॅकेज झालं. ठीक आहे. मग त्याच्या डोक्यात आलं, राव लय बोर झालं, व्हेरिटासमध्ये खूप काम केलं, आता मोठा ब्रँडची कंपनी बघायला पाहिजे. मग आम्ही डिस्कस केलं, आता माझी तर स्वतःची कंपनी आहे, माझ्या गोष्टी चालू आहेत, मी कशाला कुठल्या कंपनीमध्ये काम, मी फ्रीलान्सिंग करायचो, आम्ही एवढे पैसे कमवायचो. त्याला पण माहिती आहे की तो बोलायचं यार फ्रीलान्सिंगमध्ये बरं आहे रे शशा, पण टेन्शन जास्त असतं. टेन्शन खरंच असतं. कधीही कॉल असतात, तुम्हाला माहिती आहे ना, क्लायंट USA वगैरेचे क्लायंट, तुम्ही कधीही कॉलवर अटेंड तुम्हाला करावं लागतं. आणि तिकडचा टाईम झोन आणि आपला टाईम झोन वेगळा आहे, हे माहिती असेल ना.
रात्री 2-2, 3-3 वाजता कॉलवरती बोलायचं, हे ते सगळ्या गोष्टी, लाईफ सगळं एकदम सॅक्रिफाईस करावं लागायचं, पण पैसे भरपूर मिळायचे. तो काय बोलला, मला ना एक ब्रँड पाहिजे असा. मग तो बोला मला मायक्रोसॉफ्टला जायचं आहे. DSAच्या गोष्टी आम्ही डिस्कस केल्या की हे विचार जातात, कारण माझे मित्र ऑलरेडी आपल्याकडचे स्टुडंट मायक्रोसॉफ्टला होते. मी त्याला सांगितलं हेच क्वेश्चनचे पॅटर्न आहेत, ह्याच गोष्टी आहेत. त्याने मायक्रोसॉफ्ट क्रॅक केली, त्याला 1,15,00,000चं पॅकेज दिलं. 40-45 लाखावरनं डायरेक्ट 1 कोटी. आता तुम्ही मला सांगा, ही 100% हाईक आहे का? नाही आहे. कळते, ही 150% हाईक झाली. तुमच्या डोक्यात येत नसेल ना, तुम्ही म्हणाल सर एवढे पैसे देतात. यस, तुमच्याकडे नॉलेज पाहिजे, तुम्हाला किती पण पैसे देऊ शकतात. आणि म्हणून म्हणतोय तुम्ही अशा इंडस्ट्रीमध्ये आहात जी इंडस्ट्री तुमच्या नॉलेजवरती बेस्ड आहे. इथं कास्ट सिस्टीम नाही आहे बरं का. याच्यात हसण्यावारी घेऊ नका, मी सिरियसली सांगतोय. तुम्ही असं नाही म्हणू शकत की सर मला तर एवढं पॅकेज मिळालं पाहिजे. काहीच नाही. ते काय बोलतात, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, म्हणजे ही मराठीमधली म्हण आहे. कोडिंग दाखव, बडबड करू नको. हा लॅपटॉप घे, कोड करून दाखव, तू बोलशील तेवढं पॅकेज देतो. इवन तुम्हाला माहिती आहे का, आपल्या IT कंपन्यांमध्ये एक भारी गोष्ट काय असते, तुम्हाला जे पॅकेज भेटतं ना, फ्रेशर म्हणून तुम्ही नेगोशिएट नाही करू शकत. पण 1 वर्ष एक्सपिरियन्स झाला ना, तुम्ही कंपनीला इंटरव्ह्यू द्या, मला सांगा इंटरव्ह्यू देताना, मी तुम्हाला सांगेन नेगोशिएट कसं करायचं. 4.5चं पॅकेज आहे, समजा तुम्हाला 1 वर्षाने तुम्हाला 6-7चं पॅकेज कंपनी देते, तुम्ही त्यांच्याशी नेगोशिएट करू शकता. तुम्ही त्याला बोलू शकता मी एवढं पॅकेज डिझर्व नाही करत, मला 10 लाखाचं पॅकेज मी डिझर्व करतो. कंपनी तुमचा मेल वाचते आणि तुम्हाला काय बोलते माहिती आहे का, ठीक आहे आम्ही तुझा 1 राऊंड एक्स्ट्रा घेतो इंटरव्ह्यूचा, चालेल का तुला. आता तुम्हाला जर नॉलेज आहे तर तुम्ही 2 राऊंड एक्स्ट्रा द्याल. त्याला बोलता तुम्ही यस 1 राऊंड एक्स्ट्रा घे, 10 लाखाचं पॅकेज दे. असे कितीतरी क्लासचे लोक आहेत ज्यांचं पॅकेज जेवढं होतं त्याच्या 2-3 लाखांनी मी त्यांना वाढवून दाखवलं. कसं काय, कारण फक्त एक मेल करायचा असतो कंपनीला की मला वाटतं की मी भारी काहीतरी काम करतोय आणि मी डिझर्व जास्त करतोय. तुम्हाला असं वाटत असेल ना की हे बडबडत असेल तर तुम्हाला नावं सांगतो, त्या लोकांना तुम्ही आवर्जून भेटा. PTC मधली जी कोणी लोक आहेत ना, त्यांना हाईक मिळाल्यानंतर त्यांना बाकीच्यांपेक्षा जास्त पॅकेज का मिळालं असेल, जे एक्सपिरियन्स लोक आहेत. का, कारण की त्यांना जेव्हा पॅकेज वाढवून मिळालं असा मेल आला ना, तर ते मला मेल पाठवतात. मग मी त्यांना बोलतो ह्या मेलला असा रिवर्ट मेल लिही, रिवर्ट म्हणजे रिटर्न रिप्लाय असा दे. मग तो रिप्लाय दिल्यानंतर कंपनी काय बोलते, कसं काय, तुला का वाढवून देऊ, आम्ही नाही वाढवून देऊ शकत, तुला काढून टाकतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो याच्यासाठी ना दुसरी कंपनी हातात असेल ना तर तुम्ही कंपन्यांना नाचवू शकता. मग मी त्यांना काय सांगतो माहिती आहे का, आता बघा ना प्रत्येक कंपन्यांचा ॲप्रेझलसाठीचा एक मंथ फिक्स असतो. मग जेव्हा आता मार्चमध्ये ॲप्रेझल आहे, मग मी यांना सांगतो की जानेवारीपासून कंपनी शोधायला लागा. ते कंपन्या शोधायला लागतात, फेब्रुवारी वगैरेमध्ये क्रॅक करतात कंपन्या. ह्या कंपनीपेक्षा जास्त पॅकेजची कंपनी मिळते, कारण कुठली कंपनी मागचं पॅकेज नाही देत बरं का. आता तुम्हाला 8 लाख आहे आणि तुमच्याकडे बघून ते बोलले तुझ्याकडे बघून मला वाटते तुला 5च द्यावेत. असं नसतं, माणूस बघून पॅकेज नाही भेटत. 8चं आहे ना तुम्हाला 10 भेटेल, 8चं 8च राहील, पण 8चं 7 नाही होत. मग ह्यांना भेटलं समजा 10चं, आता कंपनीने ह्याला 10 लाखाचं पॅकेज दिलं, तर हा काय सांगू शकतो, माझ्याकडे ऑलरेडी ऑफर आहे, मी 13-14 डिझर्व करतो, मला वाटतं मी 13-14साठी ट्राय करणार आहे. तुम्ही जर मला मॅच करून देत असाल ना तर मी थांबेन इथे. कंपनी लगेच रिप्लाय करते की ठीक आहे एक काम करूया, इंटरनल स्विच करूया आपण, तुझा एक इंटरव्ह्यूचा राऊंड होईल, तुला आम्ही एवढं पॅकेज ऑफर करतो. सगळ्यांचे पॅकेज असेच वाढवलेत मी, सगळ्यांचे. एक मेलचा फॉर्मॅट असतो, तो मी तुम्हाला पाठवेन. तुम्ही जेव्हा स्विच कराल ना तेव्हा एकदा फक्त मेसेज करा, मी एक मेसेज लांब आहे तुमच्यापासून. म्हणजे काय, तुम्ही इथे या, तुम्हाला जर वाटलं कंपनी स्विच करायची इथे या, क्लासमध्ये ऑफिसमध्ये या, तुम्हाला तेवढा 5-10 मिनिटाचा वेळ देईल, तुम्हाला सांगेन की कसं स्विच करायचं आहे. आता काही लोकांना असं वाटेल हे तू आम्हाला का सांगतोय, आम्ही तर 2nd इयरला आहेत. सांगा, हे ना हेच मुळात चुकीची गोष्ट आहे. इथं तुम्हाला माहिती आहे का काय काय यायला पाहिजे होतं. तुम्ही आत्ता जे शिकताय DSA वगैरे हे तुम्हाला 1st इयरला सगळं यायला पाहिजे होतं. आता तुम्ही OOPच्या सगळ्या लँग्वेजवरती तगडा हँड्स ऑन करून तुम्ही फ्रेमवर्कच्या लँग्वेज शिकायला पाहिजे होत्या. 2nd इयरच्या लोकांसाठी सांगतोय. काही लोक बोलतील अरे मग ते गाणं लावतील, सारी उमरम मरमर के जिले, अरे टिंब टिंबच्यानो. माझं काय म्हणणं आहे, जर इंटरेस्टच नाही ना तर तुम्ही चुकीच्या फील्डमध्ये आहात. तुम्हाला जर असं नाही ना वाटत की मी काहीतरी ॲप बनवलं पाहिजे, मी काहीतरी डेव्हलप केलं पाहिजे, तर तुम्ही चुकीच्या फील्डमध्ये आहात. काही लोक काय बोलतील, सर स्थळ चांगलं येतं सर IT वाल्यांना स्थळ, म्हणून मी IT मध्ये. मग तुमचं जर तेच फील्ड आहे ना तर टिंडर नावाचं एक ॲप पण आहे, तिकडेच लेफ्ट राईट करत बसा ना, कशाला इकडे आलात IT मध्ये. म्हणून मी सगळ्यांसाठी सांगतोय, मुलींसाठी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यासाठी तर ह्यांच्यापेक्षा डेंजर पाथ असतो. तुम्हाला आज नाही करणार, थोड्या दिवसांनी कळेल. कंपनीत जाल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल. माहिती नसेल ना तर सगळे लांडगे असतात. मला नाही माहिती तुम्हाला काय भाषा कळते, सगळे लांडगे असतात. ते तुम्हाला हेल्प करायला येणार, पण एक लक्षात ठेवा, हेल्प कुठल्या कॉस्टवर करणार हे तुमचं तुम्हाला कळलं पाहिजे. हेल्प करणार ना, सिनियर लोक कशासाठी असतात, त्यासाठीच असतात. चला या पिक्चरमध्ये खूप सांगितलं मी तुम्हाला, खूप. याच्यानंतर तुम्ही ठरवा चांगलं शिकायचंय की शॉर्टकट. ठीक आहे, चला ऐका सगळ्यांनी आता.
मला सांगा, तो ए डॉट आउट नावाची फाईल होती ना, ती 4 स्टेजमधनं बनले. आता मग मी तुम्हाला नाही काम करतो, या 4ही स्टेजमध्ये कुठल्या कुठल्या फाईल बनतात त्यात सांगतो आधी. इथे बा, इथे जी फाईल बनते ना तिचं एक्सटेन्शन असतं डॉट आय. इथे जी फाईल बनते तिचं एक्सटेन्शन काय असतं? डॉट आय. डॉट आयचा अर्थ असा होतो की इंटरमिडिएट फाईल. इंटरमिडिएट म्हणजे कळतं ना, इंटरमिडिएट म्हणजे मध्यस्थ फाईल असल्यासारखे. ठीक आहे, इंटरमिडिएट फाईल हे आय डॉट आय फाईल असते. ठीक आहे, लक्ष द्या. डॉट एस फाईल एक बनते. कुठली फाईल बनते? डॉट एस. नंतर फाईल बनते डॉट ओ. कुठली फाईल बनते? डॉट ओ. आणि आपल्याकडची ही डॉट ओ आणि लिप्सी डॉट एसओ मधली डॉट ओ. आता सांगतो तुम्हाला काय बोलायचं. ही जी डॉट ओ प्लस लिप्सी डॉट एसओ मधला प्रिंटेफचा कोड असतो, मी बोललो ना प्रिंटेफचा कोड वगैरे, लिप्सी डॉट एसओ, या दोघांची मिळून एक फाईल बनते, तिचं नाव असतं ए डॉट आउट. आता थोडंसं जड जाते ना, पण हे तुम्हाला कधी समजेल जेव्हा मी तुम्हाला आधी रन करून दाखवतो. फक्त आहे ना यांच्यामध्ये नोटीस करा, या सगळ्या फाईल्स ज्या बनतात ना त्या ऑटोमॅटिक फाईल बनतात. कशा बनतात सगळं सांगतो, पण कंपायलेशन मध्ये किती स्टेज असतात? 4. पहिली जी फाईल बनते तिला इंटरमिडिएट फाईल असं म्हणतात, डॉट आय एक्सटेन्शन असतं तिचं. दुसरी जी फाईल बनते तिला असेंब्ली फाईल म्हणतात, असेंब्लीचा कोड असतो जिच्या आतमध्ये, तिचं एक्सटेन्शन असतं डॉट एस. असेंब्लीची फाईल कन्वर्ट होऊन एका फाईलमध्ये जाते, तिचं फाईलचं नाव असतं ऑब्जेक्ट फाईल, म्हणून तिचं एक्सटेन्शन असतं डॉट ओ. लक्षात राहील ना? हां, ठीक आहे, ओ. आणि त्यानंतर डॉट ओ आणि इकडची लिप्सी डॉट एसओ मधली फाईल, ही पण एसओ म्हणजे शेअर्ड ऑब्जेक्ट, ही पण ऑब्जेक्ट फाईल आहे, ही पण ऑब्जेक्ट फाईल आहे. या दोघी एकत्र येतात आणि त्याची बनते ए डॉट आउट. आणि ऍक्च्युली ए डॉट आउट आहे ना आपण रन करायला पाठवतो. म्हणजे तुम्ही एक लक्षात ठेवा, ए डॉट आउट जी फाईल आपण रन करायला पाठवतोय ती साधी सुधी फाईल नाही, ती ह्या फाईल पासूनच बनलेली फाईल आहे. पण या स्टेजला कंपायलेशन स्टेजेस असं म्हणतात. या 4ही स्टेज किती लोकांना ऑलरेडी माहिती आहेत, म्हणजे काय काय करतं. गुड. या फाईल कशा दिसतात पण, म्हणजे दिसू शकतात या? नाही, आत्ता तर दिसत नाही, पण दिसू शकतात का? कशा ते नाही माहिती. बरं ठीक आहे, काय हरकत नाही, पण हे ऐकलं होत्या स्टेजेस असतात, दिसू शकतात. हां, बघू शकतो. नक्की कुठले कुठले एक्सटेन्शन वापरावे लागतात आपल्याला? हायफन ई, हायफन एस, हायफन सी, 3 एक्सटेन्शन मध्ये या सगळ्या फाईल दिसतात. नक्की ना? कुठे शिकला रे? इथेच शिकलाय. हा, हे महत्वाचं होतं. हां, हे महत्वाचं आहे, मला माहिती होतं म्हणून मी विचारलं. ठीक आहे, हां ठीक आहे, असो. तर हे आपल्याला बघायचं आहे, पण ह्याच्यापेक्षा मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो आणि त्यानंतर ह्याच्याकडे येऊया. ठीक आहे, चला सगळ्यांनी एक काम करा, माझ्याबरोबर सगळं पिक्चरमध्ये राहा. पहिली तर गोष्ट तुम्हाला समजलं पाहिजे आपण काय करतोय. ठीक आहे, सगळ्यांनी एक साथ बोला रे. नेमकं कंपायलेशनच्या स्टेजेस म्हणजे आपण काय बघतोय एकदा सांगा. अच्छा, थांबा थांबा, एक मिनिट थांबा. सगळ्यांना उद्या जरा पिक्चरमध्ये थांबा, जरा बघूया. बोला. हाय लेवल लँग्वेज बायनरी मध्ये कन्वर्ट होते, पण त्याच्या दरम्यान ती वेगवेगळ्या फाईल मध्ये कन्वर्ट होते. म्हणजे याचा अर्थ मी एक वाक्य बोलू, डायरेक्टली सांगतो, मागे लक्ष द्या जुने स्टुडंट. इथून इथपर्यंतचा प्रवास यालाच आपण काय बोलतो? कंपायलेशनच्या स्टेजेस. बघा ना, ही फाईल आपण लिहिली होती, इथून इथपर्यंतचा प्रवास. मेन कोण आहे सगळ्यात? ही फाईल महत्वाची, कारण ही रन होते की नाही. मग ही फाईल इथपर्यंत जाते, त्याच्या दरम्यान ती अजून फाईलमध्ये कन्वर्ट होते, हे समजणे म्हणजे ह्यालाच कंपायलेशनच्या स्टेजेस असं म्हणतात. मग चला सगळ्यांनी एक काम करूया, मी तुम्हाला एक कमांड सांगतो, ती सगळ्यांनी लिहून घ्या. ठीक आहे, चलो. चला आत ना सगळे पिक्चर मध्ये, कळते ना? हां चलो. बघा मी ना डिलीट करतो ए डॉट आउट. चला, किती फाईल आहेत रे आपल्याकडे आता बघा. अरे बोला. एकच फाईल आहे, cc program1.c. कंपाईल केल्यानंतर किती फाईल बनल्या? 2 फाईल बनल्या, म्हणजे अजून एक फाईल ऍड झाली. फाईलचं नाव काय? एड. हीच फाईल आपली प्रोसेस म्हणून जाते, बरोबर की नाही? पण आता मी काय बोललो, याच्या दरम्यान अजून 3 फाईल बनतात. पण मित्रांनो त्या 3 फाईल आपल्याला डोळ्यांनी दिसतायत का? नाही दिसत ना? दिसू शकतात, फक्त एक कमांड टाकायची. काय कमांड आहे बघा, मी तुम्हाला दाखवतो इथे, लक्ष द्या. ही रिमूव्ह करतो आधी ए डॉट आउट. ठीक आहे, लक्ष द्या. आता नोटीस करा किती फाईल आहेत बघा सगळ्यांनी. किती फाईल आहे? लिहू नका, आधी समजून घ्या. ठीक आहे, समजून घ्या. सीसी कोणाचं नाव आहे? कंपायलरचं. सी कंपायलर, बरं. हायफन सेव्ह हायफन टेम्प्स. ठीक आहे, टेम्पररी फाईल सेव्ह कर, म्हणजे ज्या मध्ये मध्ये फाईल बनतात ना त्या सगळ्या मला पाहिजेत, मला त्या बघायच्यात.
मग आता नोटीस करा, माझ्या प्रोग्रामचं नाव काय, प्रोग्राम 1.c. थांबा, घाई करू नका, 1 मिनिट. सगळे आहात ना पिक्चर शेवटपर्यंत, सगळे आहात ना, इकडे मुलींना कळतंय ना काय करतोय, हे का शिकतोय सांगा. a.out डायरेक्ट बनताना दिसते, पण मध्ये पण फाईल बनतात ना, मग त्या दिसल्या पाहिजेत. ऐका सगळ्यांनी आता. आता तो आहे ना 4 फाईल बनवतो. पहिल्या फाईलचं नाव, आपली जे फाईलचं नाव असतं ना प्रोग्राम 1 तेच नाव असतं, पण त्याच्या अलीकडे ए हायफन असतो. ए हायफन प्रोग्राम 1.i. आय स्टँड्स फॉर इंटरमिडिएट फाईल. ठीक आहे. .s फाईल असते ती स्टँड्स फॉर असेंब्ली फाईल असते. असेंब्ली फाईल, असेंब्ली कोड कळतो ना. किती लोकांनी असेंब्ली कोड बघितलाय, असेंब्ली फाईल बघितलंय. तुम्हाला ते प्रोसेसर असतो ना, एक प्रोसेसरची कन्सेप्ट असते ना, मायक्रो प्रोसेसर नावाचा एक टॉपिक असतो की डायरेक्ट सब्जेक्टच असतो ना. मग तुम्ही असेंब्ली फाईल बघितलेली असेल. ठीक आहे. सेकंड इयरच्या लोकांनी एक लक्षात घ्या, कोणीतरी लोक आहेत ज्यांनी असेंब्लीची फाईल बघितले, म्हणजे नवीन नाही. एक तिसरी फाईल बनणार ती .o असणार. .o म्हणजे ऑब्जेक्ट फाईल जिच्या आतमध्ये बायनरी असणार. ऑब्जेक्ट म्हणजे बायनरी 0101. ठीक आहे, 3 फाईल. आणि चौथी फाईल आपली a.out. चौथी फाईल काय, a.out. लक्ष द्या, इथून पुढचं लेक्चर मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगू शकतो, तुम्ही तुमचा रूममेट असो कोणी पण असो त्याच्यासोबत बसा आणि त्याला बोलायचं, हे मी जे तुला सांगतोय मी तुला प्रूफ सहित सांगतोय, हे तुला माहिती आहे का, आधी त्याला विचारा. मी तुम्हाला लिहून देतो, किती पण एक्सपिरियन्स असू द्या त्याला ह्या गोष्टी माहिती नसतात. तुम्ही म्हणून मग तुला का माहिती, हे ना ऑलरेडी काही पुस्तकांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. जसं की ॲडव्हान्स प्रोग्रामिंग इन युनिक्स एन्व्हायरमेंट, APUE नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यात पण कंपायलेशनच्या स्टेजेस आहेत. बागचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये पण ते सांगतात की कंपायलेशन काय करतं. थोडक्यात माहिती आहे. कंपायलेशनवरती अख्खं एक बुकच आहे, कंपायलर कन्स्ट्रक्शन नावाचं, CC, कंपायलर कन्स्ट्रक्शन. ठीक आहे. चला बघा आता इथे नोटीस करा, फाईल्स बनल्या की नाही. अय किती फाईल बनल्या, ही एकच होती ना आपल्याकडे, कुठली होती, ही एक होती. किती फाईल बनल्या, 1 2 3 4. समजलं सगळ्यांना. आता काही जणांच्या PC वरती इथे ए हायफन येऊ शकतो, जो की ऑटोमॅटिकली ही फाईल जनरेट झाली. म्हणजे काय, ऑटो म्हणजे ही टेम्पररी फाईल आहे, बरोबर की नाही, हिचा तुला वापर नाहीये म्हणून याला हायफन असं देतील. पण बघा ना, याचं नाव बघितलं का तुम्ही, प्रोग्राम 1.c, प्रोग्राम 1.i. आय स्टँड्स फॉर, हा, ओ म्हणजे ऑब्जेक्ट आणि एस स्टँड्स फॉर असेंब्ली फाईल. ठीक आहे. हा ASM पण बोलतात, माहिती आहे ना याला, असेंब्ली. ठीक आहे, एस. मग तुम्ही म्हणाल सर याच्या आतमध्ये काय काय हे मला कळतंय का. ऐका, ही चौथी फाईल माहिती आहे, ही महत्वाची आहे. पण आता तुमच्या लक्षात आलं का, किती फाईल बनतात, टोटल 4 फाईल. त्यातल्या या 3 मध्ये ज्या आपल्याला दिसत नाहीत, आपल्याला ही फाईल दिसते. मित्रा, हे असं बघितलं जातं. लक्षात राहील ना. आता पुढे किती सोपी कमांड आहे सांगा बरं, काय कमांड आहे, हायफन सेव्ह हायफन टेम्स. याचा अर्थ काय होत असेल सांगा, टेम्पररी फाईल ज्या बनतात ना त्या सुद्धा काय करून ठेव, सेव्ह करून ठेव. किती सोपं आहे. चला कमांड लिहून घ्या सगळ्यांनी, ही कमांड लिहा. चला आता मजेशीर आहे, युरेका मोमेंट आहे, म्हणजे लेक्चरच नेक्स्ट लेवल आहे. इथनं पुढचं फक्त लक्ष द्या. हा सांगतो ना, तेच लिंकिंगची प्रोसेस आहे. लास्ट टाइम बोललो ना की ते 2 कसं मर्ज करतात, ते मी सगळं सांगणार आहे. ठीक आहे, सांगतो. खूप भारी आहे बरं का ते, पण मस्त प्रश्न आहे. पण ठीक आहे, सांगतो मी. सगळ्यांनी ना आधी ऐकून घ्या, 15 मिनिटं लेक्चर आहे. ठीक आहे, इथनं पुढे. त्यानंतर मग तुम्ही क्वेश्चन विचारू शकता, किती पण विचारा प्रश्न, मी सगळ्यांचे आन्सर देईन. ठीक आहे, चलो स्टार्ट करूया. हां, मला सांगा याच्यातली सगळ्यात पहिली फाईल आपण कुठली लिहिली होती, प्रोग्राम 1.c. ठीक आहे. हां, आता ऐका, प्रोग्राम 1.c मध्ये आपण हाय लेवल कोड लिहिला होता, जो a.out मध्ये 100% बायनरी कोड असेल, म्हणजे 0101 वाला कोड असेल. पहिल्या स्टेजमध्ये ना प्री प्रोसेसिंगची जी स्टेज असते त्याच्यामध्ये होतं काय, तर मी तुम्हाला दाखवतो काय होतं नेमकं. आता ना ह्याच्या जागी मी सगळी ही लाईन काढतो आणि हॅश इन्क्लूड लिहितो. आता लक्ष द्या सगळ्यांनी, हॅश इन्क्लूड stdio.h. सगळे पिक्चरमध्ये आहात ना, ते झोपू नका फक्त. इंटरेस्टिंग आहे ना, असं वाटतंय काय की कळत नाही काय, हे ॲडव्हान्स आहे बरं का, पण याला बेसिक म्हटलं जातं. का कळलं आहे ना, हे बेसिक आहे पण ॲडव्हान्स म्हटलं जातं. असा पण सिनरी ॲडव्हान्सच आहे ॲक्च्युली, कारण हे समजत नाही पटकन. चला मला सांगा, stdio.h च्या आतमध्ये काय आहे, एकट्या प्रिंटएफचा आहे का, तर प्रिंटएफ सारखे अजून स्कॅनएफ फंक्शन ऐकले. स्कॅनएफ शब्द किती लोकांनी ऐकला. स्कॅनएफ म्हणजे काय करतो, युजरकडनं व्हॅल्यू घेण्यासाठी आपण सी मध्ये वापरतो. त्याचं पण डिक्लेरेशन कुठे आहे, stdio.h. म्हणजे आपल्या प्रिंटएफ सारखे ढिगाने माणसं तिथे बसलेले आहेत. मग आता तुम्ही नोटीस करा, पहिली स्टेज आहे प्री प्रोसेसिंग. तुम्ही डायग्राम मध्ये काढलेलं असेल तर प्री प्रोसेसिंगला
आपल्या ज्या कोडच्या डोक्यावरती stdio.h फाईल आहे ना, ती एक्सपांड होते. एक्सपांड म्हणजे काय, तिच्या आतमध्ये जेवढा काही डिक्लेरेशन आहे ना ते आपल्या डोक्यावरती ठेवलं जातं. म्हणजे काय, थोडक्यात तुम्हाला सांगतो, सगळ्यांनी लक्ष द्या, लक्ष द्या बरं का, सगळ्यांनी बोलू नका. इथे 1 2 3 4 4च लाईनचा कोड आहे. रादर लाईन्स नोटीस केल्या ना तर 3च आहेत. पण आपण काय करूया, कर्ली ब्रेस पण पकडूया. बघा, पहिला stdio.h, नंतरचा स्पेस एक पकडूया, दुसरी लाईन, तिसरी लाईन वॉइड मेनची आहे, त्याच्यानंतर स्पेस आहे, 4 लाईन झाल्या, ही 5वी लाईन आणि 6वी लाईन. आपण टोटल लाईन किती लिहिल्या, 6. जर स्पेस काढल्या, हे स्पेस पण काढूया. चला लक्ष द्या सगळ्यांनी. आता किती लाईनचा कोड आहे नोटीस करा, 1 2 3 4. मला सांगा 4 लाईनचा कोड आहे. पण प्री प्रोसेसिंग लेवलला काय होतं, प्री प्रोसेसिंगच्या 2 पार्टमध्ये मी लेक्चर तुम्हाला सांगेन. आज बेसिक लक्षात घ्या सगळ्यांनी. म्हणजे काय, आपले जे stdio.चा कोड आहे तो एक्सपांड होतो आणि आपल्या कोडच्या डोक्यावर येऊन बसतो. आणि सांगा बरं, प्री प्रोसेसिंग लेवलला एक फाईल बनते, तिचं एक्सटेन्शन काय आहे, .i, बरोबर. मग मला सांगा, ह्या कोडमध्ये मी आता ह्याला कंपाईल करतो. नोटीस करा, तीच कमांड टाकतो. बघा, ही कमांड टाकली, नोटीस करा, ls करतो, दिसतंय, याच फाईल बनल्यात की नाही. आता नोटीस करा, मी ती .i फाईल उघडून दाखवतो. हे सगळ्यांनी लक्ष द्या. सगळ्यांनी बोला एकदा, किती लाईनचा कोड आपण लिहिला होता? सगळे सेम आहे ना आन्सर? किती लाईनचा कोड लिहिलेला? प्रोग्राम 1.i. नोटीस करा, 4 लाईनचा कोड आहे का बघा. हा स्क्रोल करा, स्क्रोल करा पटपट पटपट. इथे ना पर्सेंट असतात इथे कॉर्नरला, आणि इथे नंबर ऑफ लाईन्स असतात. आता मी नेमकं लाईनच्या समोरच उभा राहिलो, ठीक आहे. टोटल किती लाईन असतील? 700 लाईन प्लसचा कोड असणार. का बरं 700 लाईन? कारण हॅश इन्क्लूडच्या आतमध्ये ऑलरेडी 700 लाईनचं डिक्लेरेशन आहे. आणि आपल्या गरीब लाईन बघा ना कशा गपचूप बसल्या तर शेवटी, अजिबात बोलत नाही, तुमच्यासारख्याच आहेत त्या. म्हणजे वॉइड मेन, हॅलो फ्रॉम कोड टू वेब आणि कर्ली ब्रेस, सगळ्यात शेवटी ह्या लाईन आहेत. आणि ह्याच्या डोक्यावरती बघा, या 4 लाईन सोडूया, पण 4 लाईन सोडल्यानंतर इथे 731 लाईनचा कोड आहे मित्रांनो. 731 वजा 4, 727 लाईन आपल्या आहेत का? आपल्या आहेत का? कुठून आल्या? stdio.h च्या आतमध्ये ह्या सगळ्या लाईन आहेत. किती लाईन आहेत? 727 लाईन आहेत. लक्षात राहील का? मग तुम्हाला एक लक्षात आलं का मला सांगा. पहिली स्टेज असते प्री प्रोसेसिंग. या स्टेजला भरपूर कामं होतात, पण त्यातलं एक काम तुम्हाला समजलं का? काय होतं? आपल्या कोडमधल्या हॅश इन्क्लूड वाल्या लाईनचं काय होतं? एक्सपांड होतात. म्हणजे त्या एक्सपान्शन होतं, त्यांचं एक्सपांड होणार त्या लाईन, आणि आपल्या कोडच्या त्या डोक्यावर येऊन बसणार. मग एक वाक्य बोलतो, टर्बोसी किती लोकांनी वापरलंय? टर्बोसी, टर्बोसी वापरलंय? ते निळं निळं असायचं. आयुष्यात 2 निळ्या स्क्रीन येतात, ती एक ही टर्बोसीची होती, ठीक असो. म्हणजे ब्लू स्क्रीन ऑफ डेथ नावाची पण एक एरर असते ना, विंडोजवरती आली होती, आठवते? तुम्ही दुसरीकडे गेले, मला माहिती आहे कुठे गेले होते तुम्ही. असं चला, काय हरकत नाही. असं तो पण आयुष्याचा पार्ट आहे. तिसरी स्क्रीन ती आहे, बरं. असं चला, लक्ष द्या बरं, ठीक आहे. समजा टर्बोसी वरती ना तुम्ही ना कोड कंपाईल केला ना, तर ते तिथं दाखवायचं 0 एरर 0 वॉर्निंग, आणि वरती लिहायचं 730 लाईन कंपाईल्ड. आणि आपण आहे ना कधीच विचार नाही करतो, जर असा काउंट जायचा, नोटीस केलं का? असं डर, आणि ते थांबायचं 730 लाईन कंपाईल्ड. आणि आपण काय विचार करायचं, कसा लिहिलाय कोड? कोडमध्ये काय असायचं? हॅलो वर्ल्ड. आपल्याला असं वाटायचं काय जबरी कोड लिहिलाय. पण आता विचार करा ना, कधीच नाही विचार केला आपण, कधीच विचार नाही केला की चायला कोड आहे 4 लाईनचा. हा माणूस कंपाईल करताना 730 लाईन कंपाईल का करतोय? आज तुमच्या लक्षात येतंय का? हॅश इन्क्लूड मधल्या सगळ्या लाईन प्री प्रोसेसिंगच्या वेळेस, म्हणजे कंपायलरला लोड पडला की नाही, या सगळ्या लाईन त्याला काय करावे लागणार? अरे बोला, कंपाईल करावे लागणार. म्हणजे बघा बरं, ह्या 727 लाईन आणि आपल्या 4 लाईन. आणि म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला सजेस्ट करेन, हॅश इन्क्लूड stdio.h ऐवजी प्रिंटेपचा प्रोटोटाईप लिहा. जर प्रिंटेपचा प्रोटोटाईप लिहिला तर ह्या लाईन किती होतील सांगा? 4ची फक्त 1 लाईन वाढेल का 4च राहतील? 4ची 5 कशी होईल? stdio.h च्या जागी लिहिणार ना तुम्ही. मग किती लाईन झाल्या? 4. म्हणजेच 731 लाईन कंपाईल करावे लागतील का? किती लागतील? 4. आणि म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय, काही लोकांना असा प्रश्न पडू शकतो, तू काय शानपणा सांगितला रे, हॅश इन्क्लूड stdio.h न लिहिता ही लाईन लिहा, याने काय उखाडणार आहे हा कोड? काय उखाडणार आहे? आता बघा, प्री प्रोसेसिंग लेवलला एवढा कोड माझ्या डोक्यावर येऊन बसतो, हाच कोड असेंब्ली मध्ये कन्वर्ट होणार आहे.
आणि अशा सिनारिओमध्ये मला त्याला बर्डन नाही द्यायचं असेल तर मी अख्खा STDIO त्याला कंपाईल करायला न सांगता एकच लाईन कंपाईल करायला सांगू शकतो. मग तुम्ही माझ्यासोबत बोलायचं आता. बघा, लक्ष द्या सगळ्यांनी, लक्ष द्या. ठीक आहे, नोटीस करा सगळ्यांनी. शिव टाईप कर रे इथे. इथे ना प्रिंटेपचा आपण, तुम्ही बोला बरं आता प्रिंटेपचा प्रोटोटाइप डिक्लेरेशन सांगा. प्रिंटेपचा बोला पटापट, सगळ्यांनी बोला. इन प्रिंटेफ कॉन्स्टंट कॅर स्टार. लाईन काय करते हे मी शिकवणार आहे. ठीक आहे, नंतर शिकवेन प्रिंटेपचं फंक्शन कसं चालतं. फंक्शन नावाचा एक वेगळा टॉपिक आहे, तेव्हा कळेल. बोला इलिप्सेस. इलिप्सेस म्हणजे 3 डॉट, म्हणजे ह्याच्यासारखे स्ट्रिंग कितीही येऊ शकतात. चला सेमीकोलन. आता एक काम करूया, आता टोटल किती लाईन आहेत? 4. आता मी काय करतो, कंपाईल परत करूया. सेम जा रे शिव, तीच कमांड टाक, वरतीच आहे CC. हां, हीच कमांड. बरं, एंटर करूया. एंटर, LS कर. बघा बरं, या त्याच फाईल आहेत की नाही सगळ्या. आता मी .i फाईल, मगाशी किती लाईन होता कोड? अरे बोला ना, 731. शुअर आहेत ना सगळे? हां, चला उघडूया. नोटीस. आता तुम्ही जर बघितलं, हे कमेंट असतात माहिती आहे ना. कमेंट म्हणजे याला कन्सिडर नाही केलं जात. हॅशवाल्या ज्या गोष्टी असतात ना, म्हणजे आपण बोलतो ना कमेंट असतात, म्हणजे काय, जर रिडेबिलिटी वाढवण्यासाठी कोडची. म्हणजे हे एक्झिक्युशन मध्ये येतील का? नाही. एक्झिक्युशन मध्ये बघा ना, 1 2 3 4 4 लाईन, 731 लाईन कंपाईल व्हायला जातील का आता? मग जर कोणी तुम्हाला बोललं ना, तुम्ही ते एखाद्या मित्रासमोर शायनिंग मारली की मित्र अरे हॅश इन्क्लूड STDIO.h नाही लिहिला तरी चालतो, तू ही लाईन लिही, तो तुम्हाला काय बोलला माहिती का, तुला मोठं तुर्रम आहेस. सांग बरं, काय शहाणपणा केला? तुझ्या मास्तरने शायनिंग मारली, तू पण येऊन शायनिंग मारली, ह्याने काय उखाडलं सांग बरं. मी परत सांगतोय, कंपायलरला 731 लाईन कंपाईल कराव्या लागत नाहीत, फक्त 4 लाईन कंपाईल करायला लागतात. आता डोकं लावूया. 731 मधल्या 727 आणि इकडच्या 4 काहीतरी फरक असेल ना. 727 एक्स्ट्रा लाईन ऐवजी मी किती लाईन कंपायलरला पाठवतोय? 4 लाईन कंपायलर. तो 731 पाठवत होता, मी 4 पाठवतोय. म्हणजे माझा कोड भारीतला कोड झाला. लक्षात आलं का? आणि हे असंच नाही होत. ठीक आहे, लक्षात आलं. मग आता मला सांगा, ही तुम्हाला लाईन कळली का? डिक्लेरेशन का लिहावं असं सांगा बरं का? हॅश इन्क्लूड STDIO.h लिहिलं तर काय होतं? सगळ्या एक्स्ट्राच्या लाईन सुद्धा आपल्या सिनारिओमध्ये डिक्लेरेशनच्या सगळ्या लाईन येतील, पण अशा सिनारिओमध्ये फक्त एकच लाईन पिक्चर मध्ये. कळलं ना? हा, चला आता नेक्स्ट पॉइंटला जाऊया. ठीक आहे, कळतंय ना रे? हा, ठीक आहे. बरं, इथे ना लिहूया आपण एक 5-5 मिनिटं सगळ्या गोष्टीला देऊया. हा, ठीक आहे. कुठली फाईल बनते प्री प्रोसेसिंगला? इंटरमिडिएट .i एक्सटेन्शन. मग मी इथे लिहितो, आपल्या प्रोग्रामचं नाव काय होतं? प्रोग्राम 1. मग ह्याचं काय असेल एक्सटेन्शन? .i. पटतंय ना? हे कळतंय का सगळ्यांना? यांची कुठली फाईल बनली सांगा कंपायलेशन मधली? प्रोग्राम 1.s. इथे काय बनली? प्रोग्राम 1.o. आणि हे पुढचं काय आहे ते आपण बघूया. पण इथे तुम्ही नोटीस केलं का, इथे a.out होती. कळते ना सगळ्यांना? हा, या 4 फाईल होत्या अशा. मग या 4 स्टेजला काय म्हणतात? कंपायलेशनचे स्टेज. आत्ताशी पहिली स्टेज बघितली. ठीक आहे, नीट ऐका. याचं काम बोला. हॅश इन्क्लूड वाला जो कोड असतो त्याला काय करतो? हा एक्सपांड करतो. लिहू का इथे असं? एक्सपांड करतो. ठीक आहे, हॅश इन्क्लूडच्या कोडला काय करतो? एक्सपांड. एक वाक्य नीट ऐका. ज्या लोकांना असं वाटत असेल ना की हा एरर सुद्धा काढून देतो, तर नाही. या कोडमध्ये इथे जर तुम्ही सेमीकोलन मिसिंग असेल तर तुम्हाला माहिती आहे ना कंपायलर एरर देतो. तो एरर कोण देतो माहिती आहे का? कंपायलिंग देतो. म्हणजे तुम्ही म्हणाल म्हणजे सर प्री प्रोसेसिंगला तो चेक नाही करत सेमीकोलन मिसिंग आहे, ब्रॅकेट राहिलाय? काहीच नाही करत तो. कारण की याचाच अर्थ याला आहे ना कोड चेक करायचं काम नाही, याचं काम फक्त काय आहे? एक्सपांड करणे. पटतंय का? मग आता तुम्हाला हे जर नसेल पटत तर मी ह्याला तुम्हाला प्रूफ देऊ का की मी सेमीकोलन ठेवतो आणि तुम्हाला दाखवतो की ही सेम गोष्ट आहे ना, तो एरर न देता दाखवतो मला. ठीक आहे, चला बघायचं का? बरं थांबा 1 मिनिट. प्रश्न किती लोकांना कळलाय मी काय बोललो आता? हातवर करा. प्रश्न कळला तरच आन्सर सांगण्यामध्ये मजा राहील. मी परत सांगतो प्रश्न, नीट ऐका. ऐका, प्री प्रोसेसिंग लेवलला काम काय आहे सांगा? एक्सपांड केला जातो. कोणाला? हॅश इन्क्लूडला. याचं काम एरर चेकिंग आहे का? एरर चेकिंग याचं काम आहे का? नाही. हे काम कोणाचं आहे? कंपायलिंगचं आहे. कळलं? मग आता मी तुम्हाला मजा दाखवतो याच्यातली. ठीक आहे,
बरं, एन्जॉय करा बरं का मित्रांनो. मला मान्य आहे की लेक्चर खूप असं वाटत असेल की एवढे मोठे मोठे लेक्चर कसं बसायचं, पण आजच्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता. एवढं इंटरेस्टिंग असेल गोष्टी तर शिकायला काय प्रॉब्लेम आहे, बरोबर की नाही? ठीक आहे, मला पैसे मिळालेत, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे शिकायला? ठीक आहे, हां चला लक्ष द्या. बरं असो, सगळ्या फाईल आहे ना काढून टाकूया आपण. ठीक आहे, ए डॉट आउट काढूया, प्रोग्राम 1 डॉट स्टार सगळ्या काढल्या, चालेल का रे असं? काय होईल याने सांगा? अरे डॉट सी फाईल पण जाईल ना आपली. काय बोलू आता तुम्हाला? ठीक आहे, जाऊ द्या चला. सांगा प्रोग्राम 1 डॉट एस, एल एस करतो. किती फाईल राहिल्या? एकच फाईल राहिली. लक्ष आहे ना सगळ्यांचं? ठीक आहे, लक्ष द्या प्लीज. आता मी कोडमध्ये येतो, कन्फ्यूज नका हो, मी काय करतोय त्याच्याकडे बघा. आता मी हॅश इन्क्लूड लिहितो बरं का, हॅश इन्क्लूड stdio.h. आता तुम्हाला मी सांगून टाकतो मित्रांनो एक गोष्ट, मजा. ठीक आहे, जर तुम्हाला ती कमांड नसेल वापरायची तर तुम्ही ही पण कमांड एक वापरू शकता. ही कमांड पण काय करते माहिती काय? एक्सपांड करते. ई स्टँड्स फॉर एक्सपांड. प्री प्रोसेसिंगचे फाईल काय करतो तो? एक्सपांड करतो. म्हणजे एक्झाम्पल सेट सांगतो तुम्हाला बघा, इथं नोटीस केलं तोच कोड तसाच दिसतोय की नाही? स्क्रोल कर रे वरती वरती सुबोध, दिसतंय का? जाऊ द्या खाली ये परत. ठीक आहे, बघा मला सांगा बरं, हा आपला गरीब कोड होता. मला सांगा, म्हणजे याचाच अर्थ डॉट आयच्या आतमध्ये डॉट आय नावाची फाईल होती. डॉट आय फाईल काय होती सांगा? इंटरमिडिएट फाईल. त्याच्यामध्ये काय कोड होता सांगा? एक्सपांडेड कोड होता. म्हणजे आपला कोड आणि त्याच्या डोक्यावरती हॅश इन्क्लूडचा कोड एक्सपांड झालेला दिसला. हे ऐकताय सगळे? आता मी तुम्हाला काय सांगतोय नोटीस करा. मला सांगा मित्रांनो, जर मी माझ्या कोडमध्ये सेमीकोलन लिहिलाच नाही तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना इथे एरर आहे. दाखवू का तुम्हाला? आधी एरर दाखवतो. ठीक आहे, सी सी प्रोग्राम 1 डॉट सी बघा, डायरेक्ट कंपाईल करतोय, एरर आहे. तो काय म्हणतोय? एक्सपेक्टेड सेमीकोलन. सेमीकोलन मला पाहिजे नसेल तर मी तुला पुढे रन करू देणार नाही, हे मला कंपायलरने सांगितलं. पण आता बघा, कंपायलरची पहिली स्टेज सांगा, प्री प्रोसेसिंग. प्री प्रोसेसिंगला एरर बघितली जाते का? मग जर मी मित्रांनो असं केलं तर त्याने मला इथे एरर नाही दिली पाहिजे. चुकीचा का होईना कोड काय करून दिला पाहिजे? एक्सपांड करून दिला पाहिजे. कळतंय ना रे? नोटीस करा, एक्सपांड करून दिला. सेमीकोलन आहे का? प्री प्रोसेसिंग व्हायला नव्हतं पाहिजे की नाही? याचा अर्थ एक वाक्य सांगतो, कंपायलेशनची पहिली स्टेज असते ना प्री प्रोसेसिंग, त्याच्यामध्ये एरर चेक केला जात नाही, तो फक्त हॅश इन्क्लूडला एक्सपांड करतो. आय होप सगळ्यांना क्लिअर होते. मी किती वेळा तेच तेच वाक्य सांगतो हे तुम्ही नोटीस करत असाल. का माहितीये का? कारण प्रत्येकाला सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे. ठीक आहे, डन ना? चला मग सांगा बरं, कुठल्या स्टेजला एरर चेक केला जाऊ शकतो? कंपायलिंग. बरोबर. मग कंपायलिंगचे ना एक शॉर्टकट वाली तुम्हाला गोष्ट सांगतो बघा. इथे जर तुम्ही -s दिला, कॅपिटल एस, तर हा आपल्या कोडला कंपाईल करतो आणि असेंब्ली फाईलमध्ये कन्वर्ट करतो. कशामध्ये? असेंब्ली फाईल. याच स्टेजला असेंब्लिंग असं म्हणतात. काय म्हणतात? असेंब्ली. लिहून घेताय का? थांबा थांबा, नंतर लिहून घ्या ना, कारण मी तुम्हाला तिथे दाखवतो काय लिहायचं ते. ठीक आहे, जे मी ते चार्टमध्ये लिहितोय ना तेच लिहून घ्या फक्त. ठीक आहे, आणि हे सगळं तुम्हाला नोट्स म्हणून ऍड होतील, काळजी करू नका. ठीक आहे, चला लक्ष द्या. cc-s प्रोग्राम 1 डॉट सी, सगळ्यांचा आन्सर मला पाहिजे, सगळ्यांनी लक्ष द्या. माझ्या कोडमध्ये सेमीकोलन राहिलाय. अरे बघितला की नाही? कुठे राहिलाय सेमीकोलन? प्रिंटएफच्या शेवटी सेमीकोलन दिलाय का? प्री प्रोसेसरने मला एरर दिली का? कारण एरर देण्याचं काम प्री प्रोसेसरचं नाहीच आहे. मग कोणाचं आहे? कंपायलिंगचं. म्हणजे ही स्टेप कंपायलिंगची आहे. मग मी एंटर करतो, दिला का एरर? आता तुम्ही मला सगळ्यांनी सांगा रे, आपण एवढे दिवस किती भ्रमात होतो आठवते का? आपल्याला काय आठवत माहिती का? कंपायलरने मला एरर दिला. पण तुम्हाला आज कळत असेल ना कुठल्या स्टेजला एरर आलाय? सेकंड स्टेजला, कंपायलिंगच्या स्टेजला एरर आहे. हे किती लोकांना कळलं? या 2 स्टेज तरी कळलं. गुड गुड. ठीक आहे, मग आता एक काम करूया. ठीक आहे, चला आता मी जातो कोडमध्ये आणि ना तिथला कोड आधी नीट करतो, सेमीकोलन देतो इथे. चला माझं सगळ्यांनी ऐका. इथे जेव्हा सेकंड स्टेजला आपली कंपायलिंगची स्टेज आहे, त्याच्यामधनं एक फाईल बनते, तिचं नाव काय असतं? .s, आणि त्याच्या आतमध्ये असेंब्लीचा कोड असतो. मग मी तुम्हाला परत एकदा ही कमांड टाकून दाखवतो. सेव्ह, बोला टेम्स, पुढे प्रोग्राम 1 डॉट सी. ठीक आहे, आहात ना? किती फाईल बनलेल्या असतील? 4. पहिले फाईलचं एक्सटेन्शन .i, दुसरी .s, तिसरी .o, चौथी a.o. पटतंय ना सगळ्यांना?
पहिल्या फाईलमध्ये काय असतं सांगा? एक्सपांडेड कोड असतो, म्हणजे प्री प्रोसेसिंगला तो कोड असतो, बरोबर. तो हाय लेवल लँग्वेजच आहे. दुसऱ्या फाईलमध्ये असेंब्ली कोड असेल, तिसऱ्यामध्ये ऑब्जेक्ट म्हणजे बायनरी, आणि चौथ्यामध्ये पण बायनरी. मग आपल्या डोक्यात येतं या दोन दोन का फाईल आहेत, का आहेत ते नंतर सांगतो. आधी आपण सेकंड स्टेजला आहोत ते बघूया. हे लक्ष आहे ना सगळ्यांचं? हा, चला आता कुठली फाईल उघडून बघायला पाहिजे, पटपट बोलायचं. .s. कुठली फाईल? .s. चला मी उघडून दाखवतो ही फाईल, सगळ्यांनी लक्ष द्या. vim program 1.s. असेंब्लीचा कोड किती लोकांनी बघितलाय? हात वर करा एकदा. ऑलरेडी असेंब्लीचा कोड. सिंटॅक्स ओळखीचा वाटतो, बघितलाय ना नक्की? चला मग बघा, ओळखीचा वाटतोय? नाही? तुम्ही म्हणाल सर काय काय शब्द ओळखीचे आहेत, सर काय काय शब्द ओळखीचे आहेत. काय काय ओळखीचे आहे तुमच्या ते पण सांगतो. तुम्हाला फक्त रजिस्टर माहिती असतील, ठीक आहे? हा मग बघा, चला वर गे रे सगळ्यात. हा ठीक आहे, चला ऐका. पुश क्यू वगैरे तरी माहिती असेल ऍटलिस्ट, का हे पण नाही माहिती? काहीच नाही माहिती? अरे काय करताय? ठीक आहे, बरं याच्यातलं काय कुठलं ओळखीचं वाटतंय मला सांगा. स्क्रोल कर रे थोडं. एक लाईन, एक शब्द रे, एक शब्द कोणीतरी असेल, एक शब्द माहिती आहे मला. चला यातला एक शब्द ओळखीचा वाटला, कुठला वाटला? चला सांग. कॉल्स. बघितलाय कॉल्स? कॉल्स म्हणजे फंक्शनला कॉल देताना ती असेंब्लीचा, आपण बोलतो ना असेंब्ली मधला ते कमांडला कॉल जातो, म्हणजे ती लाईन एक्झिक्यूट होते. कॉल्स, ठीक आहे. चला असो, कुठं लिहिलाय कॉल? दिसला का? हा. पुटेसचा अर्थ असा होतो की पुटेस म्हणजे मी तुम्हाला जसं बोलतो ना, प्रिंटेप मध्ये जर स्ट्रिंग असेल, स्ट्रिंगला ठेवण्यासाठी जो फंक्शनला कॉल केला जातो त्याचं नाव पुटेस असतं. जाऊ दे ते सोडून द्या. चला आता इथे या, स्क्रोल कर रे वरती. एक मिनिट थांबा, सगळ्यांनी लक्ष द्या. ही जी फाईल आहे ना program1.c, याच्यापासून त्याने काय म्हटले, आम्ही एक फाईल बनवले आणि या फाईलचं नाव आहे असेंब्ली फाईल. कुठली फाईल? मग आता रट्टा मारण्यापेक्षा थोडंसं डिटेलमध्ये जाऊया. हे काय आहे हे नंतर कधीतरी शिकाल, असेंब्ली लँग्वेज शिकलात तर, ठीक आहे, नाही तर सोडून द्या सध्या. बघा आता ऐका, मला सांगा माझी फाईल होती program1.c. ही कशी होती रे? हाय लेवल लँग्वेज, इंग्लिशमध्ये होती. अरे बोला. हा, इंग्लिशमध्ये होती. नंतर इथे जेव्हा आलो, पहिली स्टेज, 4 स्टेज होत्या कंपायलेशनच्या, त्याच्या पहिली स्टेजचं नाव काय आहे? प्री प्रोसेसिंग. याने ना एक फाईल बनवली, तिचं एक्सटेन्शन काय होतं सांगा? program1.i. याच्यामधला कोड सुद्धा इंग्लिशमध्ये होता, कारण तो मला वाचता येत होता, हाय लेवल लँग्वेज. नंतर इथे एक फाईल बनली, या स्टेजला म्हणतात असेंब्लिंग. काय? कंपायलिंग, सॉरी, काय म्हणतात त्याला? कंपायलिंग. याचं काम काय माहितीये का? सिंटॅक्स चेक करायचा. पहिली गोष्ट काय? सिंटॅक्स चेक करायचा, आणि जर बरोबर असेल तर फाईलला कन्वर्ट करायचं असेंब्ली फाईलमध्ये, आणि त्या फाईलचं एक्सटेन्शन असतं program1.s. याच्यामध्ये जो कोड असतो तो पण हाय लेवल असतो, पण त्याला आपण असेंब्ली लँग्वेज म्हणूया. काय म्हणूया? असेंब्ली लँग्वेज. जसं सी लँग्वेज असते तशी काय असते? असेंब्ली लँग्वेज. लक्ष आहे सगळ्यांना? ऐका, आता याच्यानंतर जो कोडमध्ये कन्व्हर्जन होतं त्या फाईलला, त्यालाच आपण असं म्हणतो, काय म्हणतो सांगा पुढे? प्रोसेसिंग, प्री प्रोसेसिंग, कंपायलिंग, असेंब्लिंग. असेंब्लिंगचा सिनारिओ असा असतो, असेंब्लिंग काय म्हणतो की ह्या कोडला असेंब्ली फाईलला मी कन्वर्ट कशात करणार? बायनरी मध्ये. म्हणून हा याचं नाव काय देतो रे? program1.o. ओ म्हणजे ऑब्जेक्ट फाईल, आणि हा कोड कसा असतो? बायनरी. मग आपण ह्याला लो लेवल कोड असं म्हणतात. कसं काय म्हणतात? लो लेवल कोड. याला मशीन लेवल कोड पण म्हणतात, लो लेवल कोड पण म्हणतात, कारण हा कोड आपण वाचू शकत नाही. 0101 असतो, बरोबर की नाही? आणि या 3 स्टेज असतात, आणि याच्या पुढची स्टेज असते लिंकिंग, ती नंतर सांगतो. हे कळतंय तुम्हाला? मग आता एक काम करूया, ठीक आहे, लक्ष द्या सगळ्यांनी. या फाईल दिसल्या का? मला सांगाल सगळ्यांनी आता, पहिली फाईल कुठली बनली? अरे बोला. .i. काय करते .i फाईल सांगा? एक्सपांड करते, ठीक आहे. तो सिंटॅक्स चेक करतो का? नाही. मग आता येऊया इथे, याने कुठली फाईल बनवली बघा बरं? .s. याच्यामध्ये कसला कोड आहे? असेंब्लीचा कोड आहे, असेंब्ली लँग्वेजचा कोड. ह्याचं काम काय आहे? एरर चेकिंग और सिंटॅक्स चेकिंग असं आपण म्हणूया. याचं काम काय? एरर चेकिंग और सिंटॅक्स चेकिंग. हे तुम्हाला लिहायचंय बरं का सगळ्यांना. हे जे मी व्यवस्थित लिहून दाखवलंय ना, हे लिहायचंय, कारण हेच तुमच्या लक्षात राहील शेवटपर्यंत. जे शिकवलेलं ते विसराल मे बी, पण ही डायग्राम तरी लक्षात राहील तुमच्या, हे काय लिहिलंय ते चार्ट, ठीक आहे. मग आता मला सांगा, हा कुठली फाईल बनवतो पुढची? program1.o. आता कुठल्या फाईलवरनं बनवली याने? असेंब्ली फाईलवरनं. पण ही फाईल कशी आहे रे? बायनरी फाईल आहे.
बायनरी फाईल म्हणजे त्याच्यामध्ये काय असतो 0101 बायनरी कोड असतो. ठीक आहे. आता हा बायनरी कोड म्हणजे आपल्या ज्या कोडमध्ये लाईन होत्या ना त्याला पकडून बनलेला हा कोड असतो, त्याला म्हणतात बायनरी कोड. ठीक आहे. इथपर्यंत तर तुम्हाला चांगलं कळलेलं असेल. ही एक सेपरेट स्टेप आहे, ही सांगतो 5 मिनिटं लागतील हिला सांगायला, हे सांगतो. ठीक आहे. मग आपण थांबूया. चला बरं, याच्यामधला कोड बायनरी आहे म्हणजे ह्याच्यातला सगळा कोड मला कसा दिसला पाहिजे सांगा, 0101 फक्त बायनरी. हा मग चला बघूया का ही फाईल, बघूया उघडून. चला, ही फाईल नॉर्मल डोळ्यांनी दिसण्यासाठी आपल्याला एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये उघडावी लागेल, बायनरी फॉर्मॅटमध्ये. चला, ज्यांना ज्यांना कमांड माहिती आहेत सांगू शकता. बघा, चला रे लक्ष द्या. पहिली फाईल कुठली होती एकदा बोलूया आपण. program1.c नावाची फाईल होती. कुठली बनली नंतर program1.i. आपण आता कुठली उघडली होती program1.s. s म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय कोड आहे, असेंब्ली. आता आपल्याला बायनरी म्हणजे ऑब्जेक्ट वाली फाईल उघडायची. नोटीस करा, नोटीस करा. आता बघा, मी ही फाईल आहे ना नॉर्मली उघडायचा प्रयत्न करतो. VIM एडिटरला ही फाईल कशी उघडायची कळत नाही. VIM बघा आता त्याला काय देतो आन्सर. ऍक्च्युली काय दिसलं पाहिजे होतं सांगा, 0101. हेच तुम्हाला पण बघायचंय ना, कारण VIM हा एडिटर आहे आणि एडिटर काय म्हणतो माहितीये का, मला बायनरी कळत नाही, मला फक्त कन्नड कळते, म्हणजे काय लँग्वेज असेल ती. ठीक आहे, मला हीच फक्त भाषा कळते. त्याचं काय म्हणणं आहे, मला टेक्स्ट कळतो टेक्स्ट, पण मला ही भाषा कळते का नाही. म्हणजे याचा अर्थ मी ह्याला VIM मध्ये ओपन नाही करायला पाहिजे, म्हणून मी एक वेगळी कमांड देतो. बघा सगळ्यांनी, XSD -B स्टँड्स फॉर, म्हणजे मी ह्याला सांगतोय की XSD कमांडने सांगतोय की मला ह्याला एका फॉर्मॅटमध्ये उघडायचंय. कुठल्या फॉर्मॅटमध्ये, तर बायनरी फॉर्मॅटमध्ये. कुठल्या फाईलला, तर program1.o. आता तुम्हाला मध्ये जी लोक सगळी दिसतील ना ती सगळी बायनरी दिसतील. एका साईडला ऍड्रेस असतो आणि एका साईडला बायनरी कोड असतो. ठीक आहे, चला लक्ष द्या. बघा मी तुम्हाला सांगतोय, कोलनच्या ह्या साईडला लक्ष द्या सगळ्यांनी. इथून ते इथपर्यंत नोटीस करा, एक पण शब्द तुम्हाला 0101 व्यतिरिक्त नाही दिसणार. मग तुम्ही म्हणाल मग सर माझं लक्ष इकडे जाते, हे काय, याला म्हणतात ऍड्रेस. पॉइंटर, पॉइंटर शिकायचं ना. मग तुम्हाला काय सांगतो नीट ऐका, जेव्हा जेव्हा तुम्ही काही स्टोअर करता ते कुठल्या ना कुठल्या ऍड्रेसला स्टोअर होणार. आणि ह्या लाईन्सचे सगळे ऍड्रेस बघा इथे. तुम्हाला काय बोलतो, हे सगळे ऍड्रेस आहेत. यस, हे ऍड्रेस आहेत, हे व्हर्च्युअल ऍड्रेस आहेत. व्हर्च्युअल म्हणजे काय ना, खोटे खोटे. हेच ऍड्रेस नंतर रन टाइमला फिजिकल ऍड्रेसमध्ये मॅप होतात आणि ऍक्च्युअल आपला कोड रन होतो. हे डोक्यावरनं जाऊ शकतं, म्हणून आपला फोकस कशावर ठेवा, इथून ते इथपर्यंत. आणि इकडचं हे काय आहे ना, हे आहे आपलं एक्झिक्युटेबल फाईलसाठीचं जे स्ट्रक्चर असतं ना, ते स्ट्रक्चर आहे. हे मी तुम्हाला पुढे सांगेन शेवटी. शेवटी म्हणजे कधी, जेव्हा तुम्हाला सी संपेल ना, तुम्हाला असं वाटेल की मला आता सी येते, तर मी तुम्हाला प्रोसेसच्या पोटामध्ये काय काय असतं ना ते सगळं सांगेन. आणि हे प्रोसेसच्या पोटामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी असतात, ते काय आहे ते नंतर बघूया. आत्ता फोकस कुठे करायचं सांगितलं तुम्ही, बायनरी होती. चला सगळ्यांनी चेक करायचं, प्रत्येकाने, चष्मेवाले लोकांनी तर झूम करून बघा नीट. ठीक आहे, इथे कुठे तुम्हाला 0101 व्यतिरिक्त काय दिसतंय का मला सांगा, दिसलं की लगेच सांगा. ठीक आहे, चला स्क्रोल कर रे. 0101 व्यतिरिक्त काहीच नाही दिसणार, याचा अर्थ ती फाईल काय, बायनरी फाईल आहे. कशी फाईल आहे ती, बायनरी फाईल. मग आता सगळे लक्ष आहे का सगळ्यांचं. चला मग आता शेवटच्या पॉईंटकडे जाऊया, आणि हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. मी ह्याला थोडंसं एक्सप्लेन करतो तुम्हाला आणि डायरेक्टली सांगतो की हा कंबाईन कसा करतो. ही स्टेज शिकवावी लागत नाही, कारण ही स्टेज तुम्ही डायरेक्ट बघितले. ए डॉट आउट तुम्ही बघितले ना, ए डॉट आउट डायरेक्ट बनते की नाही. हां, मग ते सगळं सांगतो. चला बरं, किती लोकांना ह्या तिन्ही स्टेज कळल्यात, रट्टा मारलाय ना, रट्टा ना. सांगा बरं मग प्री प्रोसेसिंग कशासाठी वापरायचे, कोणाला एक्सपांड करता, आपल्या कोडला हॅश इन्क्लूडला. नंतरचं कंपायलिंग मध्ये काय होतं, सिंटॅक्स चेक होतो, एरर चेक होतो, आणि त्याच्यातनं कुठली फाईल बनते, असेंब्ली. तिचं एक्सटेन्शन .s. असेंब्ली फाईलवरनं एक फाईल बनते, बायनरी फाईल. त्या स्टेजला काय म्हणतात, असेंब्लिंग. असेंब्ली फाईलला कन्वर्ट कशात केलं जातं, बायनरीला. बायनरीमध्ये कोड कसा असतो, 010. हिला लो लेवलची फाईल बोलू शकतो की नाही. मग आता येऊया पिक्चरमध्ये. ही स्टेज मला सांगायचे, तिन्ही कडक कळलेल्या असतील तर मी सिरियसली सांगतोय, इयर कोणतं पण असो फरक नाही पडत, नॉलेज मॅटर करतं. हे कळलं तुम्हाला. चला, ज्यांनी ज्यांनी लिहिलेलं नसेल त्यांनी ह्या स्टेजेस लिहून घ्या, ह्या 3 स्टेज, कारण ही थोडी वेगळी आहे, तर मला ह्याला 2-3 मिनिटं लागतील एक्सप्लेन करायला. चला पटपट लिहा. ह्याला इंटरमिडिएट फाईल असं म्हणतात. इंटरमिडिएट फाईल. ठीक आहे,
ती लक्षात ठेवा. याचं एक्सटेन्शन प्रोग्राम 1.i इंटरमिडिएट फाईल आहे. कोणाला एक्सपांड करते? हॅश इन्क्लूड. कंपायलिंगची फाईल काय करते? .s मध्ये कन्वर्ट करते. सिंटॅक्स चेक करते इथे, म्हणून इथे लिहिले सिंटॅक्स चेकिंग, एरर चेकिंग. फाईल जी बनते त्या स्टेजला म्हणतात असेंब्लिंग, म्हणजे कंपायलिंगची स्टेज आहे, पण कन्वर्जन कशात करते? असेंब्लीमध्ये करते. असेंब्लीची फाईल असेंब्लिंगमध्ये काय होतं? ओ मध्ये कन्वर्ट होतं. .o फाईल ज्याच्यामध्ये काय असते? बायनरी फाईल असते. इथे फक्त कन्वर्जन आहे इथून इकडे. प्रश्न विचारू का आता तुम्ही? जर लक्ष असेल तर. मुलींनी लक्ष आहे ना सगळ्यांचं? प्रश्न विचारू. इथपर्यंत हाय लेवल गोष्टी होत्या, कारण ह्या आपल्याला डोळ्यांनी दिसत होत्या. इथनं पुढे बायनरीमध्ये कन्वर्ट झालं. याचा अर्थ तुमच्या एक लक्षात येते का? इथपर्यंत तयारी ना फक्त एका लँग्वेजला दुसऱ्या लँग्वेजमध्ये कन्वर्ट करण्याची होती, आणि इथनं पुढची तयारी ओएसला कळण्यासाठीची. कारण ओएसला काय कळतं? ओएसला का कळायला पाहिजे सांगा? पटपट द्या ना आन्सर. सगळं शिकवलंय. ओएसला जर नाही कळलं तर ओएस मला हार्डवेअरला भेटू देईल का? मी हार्डवेअरशी डायरेक्ट बोलू शकतो का? कोणाची मदत घेणार? ओएसची. मग ओएसला कळणारी भाषा कुठली आहे? मग आता तुमच्या एक डोक्यात येऊ शकतं, मास्तर जर इथंच ती बायनरी फाईल बनत होती ना, तर मग ही काशी करायला नवीन फाईल कशाला आणली? याचंच आन्सर आता मी तुम्हाला देतो. ही 4थी स्टेज सगळ्यात महत्वाची आहे. असं का बोलतोय बघा. शिकायचे ना? हा ठीक आहे, चला मग ऐका. लक्ष द्या, लक्ष द्या. आता ना तुम्ही मला पटपट आन्सर सांगायचे बरं का. प्रोग्राम 1.o सांगा. आता याच्यामध्ये तुम्ही काय बघितलं? अरे बोला. बायनरी. ठीक आहे, शांत नाही बसायचं, नाही ते नाही आले तरी चालेल, माहिती आहे ना? ठीक आहे, बडबडायचं. ठीक आहे, हा. बायनरी भारी गोष्ट आहे, एकदम जबरदस्त गोष्ट. याच्यामध्ये जी बायनरी आहे ती 731 लाईनच्या कोडची बायनरी आहे. 731 नंबर ज्यांनी बघितला त्यांनी हात वर करा. हा माहिती आहे कसला नंबर आहे? आज मटक्याचा नंबर हाच आहे, म्हणजे काय असेल मग? कसला नंबर आहे हा? आपण एक्सपांड केल्यानंतर फाईल मध्ये ज्या लाईन्स दिसत होत्या किती? एक हळूच मुद्दा सांगतो, ताई लक्ष द्या बरं का सगळ्यांनी. फोन वगैरे काढू नका प्लीज, सगळ्यांनी लक्ष द्या. ठीक आहे, महत्वाचं आहे हे, महत्वाचं आहे फोनपेक्षा. ठीक आहे, चला ऐका. 731 मध्ये मी एक वाक्य बोलतो, नीट ऐका. इथे माझ्या गरीब प्रिंटेफचं डिक्लेरेशन पण आहे. अरे बोला. माझ्या गरीब प्रिंटेफचं काय आहे? डिक्लेरेशन पण आहे. माझा जो मेन मधला कोड होता त्याचा पण कोडचा बायनरी फाईल आहे. पुन्हा इथे स्कॅनएपचं पण डिक्लेरेशन असेल, कारण स्कॅनएप, प्रिंटेफ वगैरे सगळ्या फाईल्स कशामध्ये रे? हॅश इन्क्लूड मध्ये डिक्लेरेशन आहे. म्हणजे माझ्या त्या 727 फाईल म्हणजे 727 लाईन्स आणि माझ्या गरीब मेनच्या 4 लाईन यांचा मिळून बायनरी इथे. पण तुमच्या एक लक्षात येते का मित्रांनो आणि मैत्रिणींनो? एक गोष्ट मिसिंग आहे. काय माहितीये का? प्रिंटेफची बॉडी कुठे आहे? अरे प्रिंटेफचं फक्त इथे काय आहे? डिक्लेरेशन आहे. मी मगाशी सांगितलं होतं, मी प्रणालीचा फोटो दाखवला होता, प्रणाली नव्हती दाखवली. आता प्रणालीला आणण्याची वेळ आली 2021. म्हणजे समजतंय का? लग्न केलं, तिला घरीच घेऊन आलो डायरेक्टली. याचाच अर्थ सिनारिओ कसा आहे? मी डायरेक्ट libc.so ला काय केलंय? लिंक केलंय. समजतंय? याचाच अर्थ बघा, ही माझी प्रोग्राम 1 फाईल आणि मित्रांनो आणि मैत्रिणींनो नीट ऐका, libc.so नावाची फाईल. आता हा एसओ म्हणजे शेअर्ड ऑब्जेक्ट आणि ह्याच्यातला ओ म्हणजे पण काय? ऑब्जेक्ट. हा शेअर्ड ऑब्जेक्ट म्हणजे काय? शेअर्ड म्हणजे सगळ्यांसाठी कॉमन. सगळ्या फाईल्स ह्याला काय करू शकतील? शेअर करू शकतील. मग ऐकताय ना? मग ही फाईल सुद्धा कशी आहे रे? बायनरी आहे. प्लीज ऐका रे, ऐका, लय जबरदस्त काहीतरी. याचं मला सांगा, ह्याचा पाथ माहितीये का काय? करंट डिरेक्टरी मध्ये. अरे माझ्या फोल्डर मध्ये ना ही फाईल, ही कुठे आहे? करंट डिरेक्टरी. म्हणजे आपण असं म्हणूया का ही करंट डिरेक्टरी? याचा पाथ सांगा. /user/lib/linux. लिनक्स म्हणूया, त्याच्या आतमध्ये libc.so. म्हणजे ही फाईल एका काशीत आहे, काशीत म्हणजे एका एरियात आहे, ही फाईल एका एरियामध्ये. दोन्हीकडे 2 फाईल आहेत. पण माझं काय म्हणणं आहे, जो प्रिंटेफ आहे ना, प्रिंटेफ त्याचं कोड, त्याची बॉडी तर ह्याच्या आतमध्ये. म्हणजे मला प्रिंटेफचा कोड रन टाइमला काय व्हायला पाहिजे? लिंक व्हायला पाहिजे. आणि मित्रांनो आणि मैत्रिणींनो नीट ऐका, इथून हा कोड प्लस libc.so मधला कोड यालाच बनवून एक फाईल बनते आणि तिचंच नाव आहे a.out. परफेक्ट कळालं? किती लोकांना हे सगळं कळालं आता? a.out. मग सांगा बरं, a.out एकटी फाईल नाहीये. मुळात तर आहे ना, मुळात ऑलरेडी 3 फाईल पासून ती बनत आले. पण ती 3 फाईल पासून नुसती नाही बनली, त्याच्याबरोबर libc.so पण कनेक्ट केलंय.
सगळ्यांनी मला आन्सर द्यायचंय. libc.so ला लिंक करण्याची गरज का पडली? कारण प्रिंटेपचं फक्त इथं काय आहे, त्याची बॉडी कुठे आहे, मग हे कंबाईन केल्यानंतर हे बनतं आणि या स्टेजला काय म्हणतात, लिंकिंग. मग आता बघा मित्रांनो, मी इथं काय लिहितोय, ऐकताय ना सगळे? लिंकिंगच्या फाईलचं नाव सांगा, a.out. ऐकताय ना सगळे? करंट डिरेक्टरी फाइल्स म्हणजे ओ फाईल, .o फाईल प्लस libc.so फाईल, या दोघांचं काय होतं रे, मर्ज होतात आणि याच्यापासून कुठली फाईल बनते, a.out. आणि ह्याच a.out ला काय म्हणतात, एक्झिक्युटेबल. काय म्हणतात, एक्झिक्युटेबल. म्हणजे ही फाईल रन व्हायला जाते, ही फाईल कुठे जाते, रन व्हायला जाते आणि ह्याची प्रोसेस बनते. मग आपल्याला आन्सर दिसतं आणि आपण खुश होतो, हॅलो वर्ल्ड. ठीक आहे, पण हॅलो वर्ल्डच्या मागे एवढं डोकं हा विचार केला आपण कधी नाही आहे. हा समजलं का, समजलं? सांगा बरं, ही फाईल कसली फाईल आहे, .o. ही पण ऑब्जेक्ट फाईल आहे. दोन ऑब्जेक्ट फाईल एकत्र केल्या त्याला काय म्हणतात, लिंकिंग. का गरज पडली, कारण एकाकडे फक्त डिक्लेरेशन आहे आणि एकाकडे ऍक्च्युअल बॉडी आहे. यांचं लिंक होणार गोष्टी आणि मग a.out म्हणणार. किती लोकांना सगळ्याच्या सगळ्या स्टेजेस कळल्यात? परफेक्ट. सांगता येऊ शकतात कंपायलेशनच्या स्टेजेस? सगळ्या स्टेजेस सांगता येतील ना? गुड, चलो डन. समजलंय ना लेक्चराचं? हेवी वाटलं का खूप? पण मी खरंच सांगतोय, हे ॲडव्हान्स लेक्चर होतं. पण तुम्ही बघा बरं, समजलं तुम्हाला, याचा अर्थ हे बेसिक आहे. सॉरी समराईज करूया. ठीक आहे, चला समराईज करूया एकदा. ठीक आहे, चला पटपट बोलूया. बघा, आपण एक फाईल लिहितो हाय लेवल लँग्वेजमध्ये, प्रोग्राम 1.c. हे फक्त बोल, एक मिनिट. आता एवढा वेळ थांबलोय ना आपण, चुळबुळ नका करू, फक्त एक मिनिट. चला त्याच्यासाठी आपण सांगूया, समराईज करूया. चला तुम्ही ट्राय करा ना माझ्याशी बोलायचं. चला, हे कशामध्ये लिहिलं आपण कोड रे, इंग्लिशमध्ये, म्हणजे हाय लेवल. इथं ऍक्च्युली कंपायलेशन पिक्चर मध्ये येतं, म्हणजे आपण असं म्हणूया, इथे कोण पिक्चर मध्ये आला, कंपायलर. कंपायलरचं नाव सांग रे, सीसी. पण हा सीसी काय म्हणतो, माझ्या किती स्टेज आहेत, किती स्टेज आहेत, 4. पहिली स्टेजचं नाव काय, प्री प्रोसेसिंग. प्री प्रोसेसिंग नेमकं काय करतं, कोडला एक्सपांड करतं. एरर चेक करतं का, नाही. पण तो जे फाईल देतो त्याचं एक्सटेन्शन काय असतं, .i. .i स्टँड्स फॉर इंटरमिडिएट फाईल. ही पण इंग्लिशमध्येच असते, म्हणजे हाय लेवल लँग्वेज. यानंतर दुसरी स्टेज आपली कंपायलिंग. ऍक्च्युअल एरर चेकिंग कुठे केलं जातं, म्हणजे इथे एरर चेकिंग केलं जातं. जर एरर नसेल तर याला कन्वर्ट कशात केलं जातं, असेंब्लीमध्ये. त्याचं एक्सटेन्शन काय आहे, .s. असेंब्लिंग मध्ये काय होतं, असेंब्लिंगच्या स्टेजला या असेंब्ली फाईलला कशात कन्वर्ट केला जातो, बायनरी मध्ये. ही बायनरी कोणाला कळते रे, OS ला कळणार, OS ला कळणारी असते, बरोबर. पण मला सांगा, ही बायनरी फाईल कंप्लीट आहे का, याच्यामध्ये काय मिसिंग आहे, बॉडी. कोणाची बॉडी, नुसतं नका बोलू, हाऊ लॉंग मरेल ती जायला. ठीक आहे, लक्ष द्या बरं. थांबा, बॉडी नका बोलू. कोणाची बॉडी मिसिंग आहे, प्रिंटेप फंक्शनची बॉडी मिसिंग आहे. मग ती कुठे भेटणार आपल्याला, लिंकिंगच्या स्टेजला कुठे भेटणार, libc.so. म्हणजेच या दोघांचं कॉम्बिनेशन, म्हणजे हा जी आपली .o फाईल आहे आणि ही libc.so, यांच्या कॉम्बिनेशननी काय बनेल रे, एक a. आता ऐका, थांबा. हे सगळं बनलेलं कुठे आहे माहितीये का, आता सध्या हार्ड डिस्कवर आहे, कारण हे दिसलं ना तुम्हाला फाईल. आता मला सांगा, आपली नेक्स्ट स्टेप काय असते माहितीये का, ./a.out. मित्रांनो, आता काय होतं माहितीये का, रॅम वरती ऑलरेडी मशीन चालू केलंय तुम्ही, म्हणजे OS रॅम वर आहे. हे रॅम कळते ना, हा OS आहे. जसं तुम्ही इथे एंटर करता तशी एक प्रोसेस म्हणून येते, तिचं नाव काय आहे, a.out. आता मजा आहे का, मग ह्याच्यातला कोड जो असतो ना बायनरी, तो कोणाला कळतो, OS. मग OS आपल्याला काय म्हणतोय का, अरे मित्रा, तुला मला माहितीये हॅलो वर्ल्ड दाखवायचंय, कुठे, मॉनिटर वरती. कुठे दाखवायचंय, पण मॉनिटर हार्डवेअर आहे. हार्डवेअर वरती ह्या गोष्टी दिसण्यासाठी तुला प्रोसेस कराव्या लागतील आधी गोष्टी. मग प्रोसेसर म्हणजे सीपीयू पण काय, हार्डवेअर आहे. तू डायरेक्टली ह्याच्याशी बोलू शकत, सो तुला वाया माझ्या मदतीने बोलता येईल. इथे सीपीयू वर आपला ब्रेन आहे. ब्रेन म्हणजे काय, एक्झिक्यूट करतो इन्स्ट्रक्शन, आणि आपल्याला मॉनिटरवरती हॅलो वर्ल्ड प्रोग्राम दिसतो आणि आपल्याला वाटतं कसला साधा छाटछूट कोड आहे हॅलो वर्ल्ड. आता ह्याच्या पुढे कोणी छाटछूट बोलल्यानंतर त्याला हे सगळं दाखवा, तो कधीच छाटछूट नाही बोलणार. तुम्हाला वाटतंय आता हा हॅलो वर्ल्ड असा सहज आलाय, घाम गाळलाय 3 तास शिकतोय, म्हणजे
काही लोक म्हणतील माझं काही नाही, मी चादर घेऊन आलो होतो ऑलरेडी. असं नाही ना, हे कळलंय का सगळ्यांना? ठीक आहे ए मित्रा, डन ना? चलो ठीक आहे, भेटूया नेक्स्ट लेक्चरला उद्या सकाळी 9 वाजता. 9:15च्या आधी लेक्चर चालू होईल, थोडं वेळेत या.